आजच्या कॉलेज डेच्या समारोप कार्यक्रमाला मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर महादेव गव्हाणे सर, उपप्राचार्य एस.एन. शिंदे सर, विद्यार्थी परिषदेचे प्रभारी डॉक्टर संभाजी पाटील सर, मंचावर उपस्थित विद्यार्थी परिषदचे सचिव आसिया बेग, कॉलेज डेच्या विद्यार्थी प्राचार्य अर्पिता जाधव मॅडम, ज्यांनी उपप्राचार्याचा कार्यभार सांभाळला तसे प्रतीक वर्मा, दिव्या सोनकांबळे, सायली कनसे, ज्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार सांभाळला असे प्रतीक्षा खंडाळे, सहाना विभुते, राजकन्या फावडे, तसेच ज्यांनी पर्यवेक्षकची भूमिका निभावली असे प्रतीक यादव, ज्यांनी रजिस्ट्रार प्रबंधक यांची भूमिका साकारली ते प्रमोद रोकडे, स्पोर्ट्स इंचार्ज मुस्कान शेख, क्रीडा सहसंचालक आदित्य सोनकांबळे, तसेच विद्यार्थी परिषदचे रुपाली धायगुडे, नागेश कांबळे, ज्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या नॅक समिती व एक्झामिनर समिती म्हणून काम पाहिलं, त्याचे सदस्य गणेश गव्हाणे व उपस्थित सर्व शिक्षक वर्ग व आजचे कॉलेज डेचे विद्यार्थी प्राचार्य. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने होईल. मी सगळ्या मान्यवरांना सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या जागी उभा राहून महाराष्ट्र गीतासाठी उभा राहावं. धन्यवाद. सगळ्यांना विनंती की आपापली जागा घ्यावी. यानंतर आता सर्व मान्यवरांचं स्वागत होईल. मी आजचे विद्यार्थी प्राचार्य अर्पिता जाधव यांना विनंती करतो की कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महादेव गव्हाणे सर यांचं स्वागत व सत्कार करावा. उपप्राचार्य प्रतीक वर्मा यांना विनंती करतो की त्यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एन. शिंदे सर यांचा सत्कार व स्वागत करावं. मी विद्यार्थी परिषदेचे सचिव यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संभाजी पाटील सर यांचा सत्कार करावा. मी डॉक्टर महादेव गव्हाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी आजचे कॉलेजचे प्राचार्य अर्पिता जाधव मॅडम यांचा सत्कार करावा. मी
शिंदे सर यांना विनंती करतो की आजचे उपप्राचार्य प्रतीक वर्मा यांचा त्यांनी सत्कार करावा। तसंच शिंदे सरला विनंती करतो की त्यांनी दिव्या सोनकांबळे यांचंही स्वागत करावं। शापूरकर सर यांना विनंती की मी शिंदे सरला पुन्हा विनंती करतो की त्यांनी सायली कनसे यांचाही स्वागत करावं। शापूरकर सर यांना विनंती की त्यांनी स्टेजवर यानंतर संभाजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी सहाना विभूते, राजकन्या फावडे व प्रतीक यादव या तिन्ही प्रशासकीय अधिकारी यांचा स्वागत करतो। सगळे 11 कॉलेजचे अधिकारी यांचा सत्कार होत आहे। मी प्रमोद रोकडे यांचाही सत्कार करावा अशी विनंती करतो। तसेच मुस्कान शेख व आदित्य सोनकांबळे यांनी सत्कार स्वीकारायचे। सत्कार समारंभ इथं संपन्न होत आहे। ज्ञान देने वाला गुरु को वंदन है, ज्ञान देने वाले गुरु को वंदन है। प्रतीक्षा खंडाळे या प्रशासकीय अधिकारी यांचा सत्कार होत आहे। धन्यवाद सर। ज्ञान देने वाले गुरु को वंदन है, उनके चरणों की धूल भी चंदन है, उनके चरणों की धूल भी चंदन है। यानंतर या समारोप कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेसाठी मी उपप्राचार्य प्रतीक वर्मा यांना विनंती करतो की त्यांनी आपला मनोगत व्यक्त करावं। सर्वात पहिले सर्वांना नमस्कार। मंचावर उपस्थित गुरुवर्य, कॉलेज डे गॅदरिंग, आपण नाव ऐकलं तर सगळ्या शिक्षकांच्या मनात एक शंका येते की आम्हाला जास्त धावपळ करावं लागणार आहे। तर सर, आज खरंच मला कळालं की उपप्राचार्याची जी पदवी असते त्या पदवीवर जर एखादा व्यक्तीचं निवड होत असेल तर त्याच्या मागे किती धावपळ असते। एक डिपार्टमेंट झालं नाही की दुसऱ्या डिपार्टमेंटवरून कॉल, तिसऱ्या डिपार्टमेंटवरून कॉल, सर यायचे। तर सर्वात पहिले आज जे कार्यक्रम आहे आपण समारोह कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मांडण्यासाठी मला बोलवलेलं आहे। माझं नाव प्रतीक वर्मा, BCA डिपार्टमेंट, IT डिपार्टमेंट 3rd इयरचा विद्यार्थी आहे आणि आज कॉलेज डेच्या निमित्त उपप्राचार्याची पदवी माझ्याकडे आहे। सर, आजचा कॉलेज डे सकाळी 8 वाजता 7:45 आपण स्टार्ट केला। शाहू महाराजांचं पूजन, राष्ट्रगीत घेतलं, त्यानंतर सगळे प्राचार्य उपप्राचार्य राऊंडसाठी गेले आणि एक काहीतरी वेगळं करण्यासाठी आजचे जे कॉलेजची थीम होती ती थीम होती नॉन टीचिंग स्टाफसाठी। कोणती इव्हेंट असो किंवा मग कोणतेही कार्यक्रम असो, शिक्षकांचं स्वागत सत्कार होतं। बट आमचा जे आजचे कॉलेजचे प्राचार्य होते, जी पण कम्युनिटी 11 जणांची, त्यांच्या मनात एकच विचार, कधी आम्ही विद्यार्थी म्हणून त्यांचा विचार केलाय का? सगळ्यात जास्त काम त्यांना असतो, सकाळी 7 वाजता येणं, कॉलेज एकदम सुसज्ज करणं, डिपार्टमेंटमध्ये सगळं व्यवस्थित आहे का बघणं, तरी पण आपण त्यांचा कधी विचार केला नाही। बट ज्या प्राचार्य मॅडम आहेत त्यांचं विजन पण आपल्या प्राचार्य सरांसारखंच आहे, एकदम बिग विजन, लॉंग विजन। त्यांचा निर्णय होता, 11 मेंबर्सचा निर्णय होता की काही ना काही केलं पाहिजे, तर एक छोटीशी भेट म्हणून त्यांच्या सगळ्यांचं सत्कार केलं आणि त्यानंतर बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड काढायचा होता। हे म्हणजे यांची एक प्लॅनिंग होती ती की सगळ्यात शिस्त लागावं,
व्यवस्थित राहावं म्हणून यांची एक आयडिया होती की बेस्ट डिपार्टमेंट काढायचे. त्याचे काही क्रायटेरियाज होते की डिसिप्लिन मेंटेन झाली पाहिजे, त्याच्यानंतर वेलकम, त्याच्यानंतर क्लासमध्ये शिक्षण व्यवस्थित चालू असलं की नाही, टीचर्स फोटोज काढतायत का फक्त किंवा शिकवतायत, हे काही क्रायटेरिया होते. तर मला असं वाटतं की हे क्रायटेरिया सगळे व्यवस्थित, आतापर्यंत कोणीही 2-3 फोटोज काढत सोडून कोणीच काढलेलं नाही फोटो. सगळे जर फोटोसाठी वेट करत आहेत त्यांना पण चान्स भेटेल. सो आजचा कार्यक्रम असा झाला आणि थोड्या वेळात आपल्याला कळेल की बेस्ट डिपार्टमेंट कोण होणार आहे. थँक्यू. धन्यवाद प्रतीक सर. यानंतर विद्यार्थी शिक्षक यांचे फीडबॅक सेशन होईल. मी सर्वप्रथम आदिती देशमुख मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या दिवसाचा फीडबॅक द्यावा. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव आदिती देशमुख. मी BSc CS IT विभागातली विद्यार्थिनी आहे. तर मी आज कोऑर्डिनेटर ऑफ BSc CS चा रोल प्ले केला आहे. माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. आज खूप मेमरीज बनवले. आज प्रिन्सिपल सरांना आणि व्हाईस प्रिन्सिपल सर संभाजी पाटील सर सर्वांना खूप थँक्यू. त्यांचं मोठं या विजनमुळे आज कॉलेज डे सेलिब्रेट झाला आपल्या कॉलेजमध्ये. आणि कॉलेज डे म्हणजे साधं टीचर म्हणजे काय असतं, टीचरचा रोल प्ले काय असतो, कोऑर्डिनेटरचा रोल प्ले काय असतो, मॅनेजमेंट, स्टाफ मॅनेजमेंट, सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने एक्सपिरियन्स केला. आणि सकाळी आम्ही 7 वाजता आलो. एक्सपिरियन्स म्हणजे सगळे खूप छान पद्धतीने केलं. आणि सर्वच आजच्या स्टाफनी खूप छान पद्धतीने लेक्चर्स अटेंड केले, प्रॅक्टिकल्स अटेंड केले. आणि आज ॲक्च्युअल जे स्टुडंट्स होते फर्स्ट इयर सेकंड इयरचे त्यांनी पण खूप छान पद्धतीने आम्हाला कोऑपरेट केलं आणि खूप मजा आली. आणि थँक्यू सो मच. धन्यवाद आदिती. यानंतर की त्यांनी आपली प्रतिक्रिया व फीडबॅक द्यावा. सर्वांना माझा नमस्कार. मी पावडे राजकन्या सुमन राजकुमार. मी इयत्ता 3य वर्षाची BA ची विद्यार्थिनी आहे. सर्वात प्रथमतः आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील विराजमान सर्व व्यक्तींचे मी धन्यवाद व्यक्त करते. राजर्षी शाहू महाविद्यालयाचे मी धन्यवाद व्यक्त करते की एक दिवसीय कॉलेज डे घेऊन त्या दिवसामध्ये एका विद्यार्थ्याला एक शिक्षक बनण्याचा छोटीशी संधी दिली. खरंच एक शिक्षकांचं आयुष्य काय असतं, एखाद्या भूमिकेमध्ये आपण ती भूमिका निभावत असताना त्याच्यामध्ये काय नेमकं करायचं काय असतं ते आज आम्हाला समजलं आहे. आज मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझी निवड या समितीने केली होती. तर खरंच सर आपले खूप खूप आभार की मला ती संधी दिला तुम्ही. आयुष्यात मला जर कधी ती संधी पुन्हा आणखी एकदा मी मिळेल नाही म्हणत, मिळवणारच. आणि ती संधी मिळवल्यानंतर मला नक्कीच सर आनंद होईल आणि त्या दिवशी हा दिवस नक्कीच आठवेल. या कॉलेजने मला एक संधी दिली होती आणि त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन सर. आज जेव्हा मी ऑफिस स्टाफमध्ये बसलो होतो तेव्हा मनात एक खंत होती, मला घ्यायचं होतं एक लेक्चर. कारण माझं स्वप्नच आहे मला प्राध्यापक व्हायचे म्हणजे व्हायचे. मग मी एक लेक्चरही घेतला. मराठी विभागाने राज्यशास्त्रातलं अर्ध्या तासाचं घेतलं होतं. त्यामध्ये खूप मला अनुभव इतका छान भेटला ना. मी मराठी BA सेकंड इयरच्या क्लासवर लेक्चर घेतलं होतं मराठीचं. त्यांना मी उपयोजित लेखनमध्ये एक भाग शिकवला की मुलाखत म्हणजे काय असतं. तेव्हा विद्यार्थी प्रथमतः बोलले नाही, नंतर बोलण्यास सुरुवात झाली. मला खरंच एक आनंद झाला, पण एक खंत मनामध्ये वाटत होती की दररोज आपले शिक्षक वर्ग एवढी ओढाताण करून क्लासमध्ये शिकवत असतात तेव्हा आपण त्यांना प्रश्नोत्तराचा म्हणजे प्रश्नोत्तर का करत नाही. कारण जेव्हा व्यक्ती बोलायला लागतो ना तेव्हा त्याचा विकास होत असतो असं मला वाटतं. आणि आज या संधीचं सोनं सर्वांनीच केलेलं आहे असं मला सांगावंसं वाटतं. जिंदगी की असली उडान भी बाकी है, जिंदगी की असली उडान भी बाकी है.
आपलं कॉलेज विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकासाचा वेगवेगळे उपक्रम घेऊन तसेच आज कॉलेज डे हा प्रोग्राम आयोजित केला त्याबद्दल आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल महादेव गव्हाणे सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच व्हाईस प्रिन्सिपल सदाशिव शिंदे सर यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते। तसेच मराठी विभागाचे समन्वयक आदरणीय संभाजी पाटील सर यांचे सुद्धा मी खूप आभार मानते। माझे सर्व गुरु जे की आज आम्ही त्यांची जागा घेतली आणि ते म्हणजे कसं आम्हाला हँडल करतात हे आज आम्हाला कळालं आणि आम्ही त्यांना कसं त्रास देतो ते कसं सहन करतात हे आज आम्हाला कळालं, आम्ही स्वतः अनुभवले। त्यामुळे मॅडम सॉरी आज आम्ही तुम्हाला त्रास दिलो, थँक्यू सो मच। आणि तुम्ही सर्वांनी शांतपणे प्रोग्राम ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचेही थँक्यू सो मच सर। आम्हाला संधी दिली त्याबद्दल माझं नाव कल्याणी रुद्राणी BCA तृतीय वर्गातील विद्यार्थिनी मी। प्राचार्य उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। ज्यांनी आज कॉलेज डे निमित्त मिळालेल्या जबाबदारी पार पाडल्यात त्यांचेही खूप मनापासून आभार। आणि प्राचार्य आजच्या कॉलेज डेच्या निमित्त प्राचार्य बनलेल्या कुमारी अर्पिता जाधव व उपप्राचार्य बनलेल्या प्रतीक वर्मा, दिव्या सोनवणे, साई कंसे यांचे खूप खूप आभार। प्रशासकीय अधिकारी बनलेले प्रतीक्षा खंडाळे, सहाना विभूते, राजकन्या फावडे यांचेही खूप खूप आभार व पर्यवेक्षक प्रतीक यादव, प्रमोद ढोकळे यांचेही आभार। क्रीडा संचालक मुस्कान शेख, आदित्य सोनकावळे यांचेही खूप खूप आभार की आपण सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं कॉलेज डे साठी। तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत राहून आम्हाला आमचा अनुभव दिला त्याच्याबद्दल धन्यवाद। आणि मी 2 शब्द बोलू इच्छिते की मी एक अशी विद्यार्थिनी आहे जिला फर्स्ट इयर पासून असं वाटायचं की माझ्या डिपार्टमेंटचे सर लोक किंवा टीचर्स सगळे मला टार्गेट करतात, बट ज्या वेळेस मी आज शिक्षक झाले तेव्हा मला कळलं की स्टुडंट्स टार्गेट म्हणजे टीचर स्टुडंटला टार्गेट नाही करत, स्टुडंट्स मुद्दाम टीचरला टार्गेट करतात आणि हे मला जाणवलं। सो त्यामुळं माझ्या डिपार्टमेंटच्या सर्व शिक्षकांना मनापासून सॉरी की मी तुम्हाला असं बोलून दाखवले की सर हे सर टार्गेट करतात, ते मॅडम टार्गेट करतात, त्याच्याबद्दल खरंच सॉरी। आणि मला जाणवलं माझी चूक किंवा माझ्या ह्या गोष्टी ज्यावेळेस मी टीचर झाले, ज्यावेळेस मी BCA फर्स्ट इयरचे डिव्हिजन A, डिव्हिजन C घेतलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस C डिव्हिजनवर गेले त्यावेळेस मला जाणवलं की ते आगाऊ नाही तर अति आगाऊ स्टुडंट आहे जे की आम्ही पण होतो। तुम्ही आम्हाला खूप छान सहकार्य दिल्यामुळे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि परत एकदा माफी मागते। सॉरी मॅडम, सॉरी टीचर अँड थँक्यू सो मच। धन्यवाद। यानंतर मी आझम पठाण यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार, आवाज येतो पाठीमागे? मी खरं म्हणजे राजश्री शाहू महाविद्यालयाचे खूप खूप आभार व्यक्त करेन की इतका चांगला अनुभव तुम्ही आम्हाला इतक्या छोट्या वयामध्ये आम्हाला दिलात की वयाच्या 20व्या 21व्या वर्षी प्राध्यापक होण्याची संधी या कॉलेज डेच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली। ही चांगली संधी दिली त्याबद्दल कॉलेज प्रशासनाचे मी खूप खूप आभार व्यक्त या ठिकाणी करतो। त्याचबरोबर कॉलेजचे जे काही प्राचार्य होते, उपप्राचार्य होते, सगळं प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि खास करून जे आजचे तिन्ही उपप्राचार्य त्यांचे आभार करतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला तुम्ही आला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो। तर म्हणजे आपण विद्यार्थी शिकत असताना आपल्याला वाटतं की प्राध्यापक शिकवतात म्हणजे त्यांचं कामच आहे, पण ज्यावेळेस ती भूमिका ज्यावेळेस आपल्यावरती येते तर ते खरंच ते खूप सोपं काम नाहीये। तर म्हणजे ज्यावेळेस मी मला लेक्चर घेत होतो, ह्युमन राईटचा विषय मला शिकवायचा होता आणि एका विद्यार्थ्याने मला प्रश्न विचारला की सर ह्युमन राईटचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तर मी निरुत्तर झालो, माझ्याकडे उत्तरच नव्हतं। त्यावेळेस कळलं की आपल्याला जर 1 तास जर शिकवायचं जर असेल तर त्यामागे किमान 2-3 तास आपल्याला अभ्यास करणे गरजेचं आहे। आणि आपल्याला जे काही शिक्षक आपल्याला शिकवतात तासभर शिकवतात, पण त्याच्या पाठीमागं कुठेतरी 3 तासाची मेहनत असते, कुठेतरी 2 तासाची मेहनत त्याच्या पाठीमागे असते आणि आपण गोंधळ करतो। मी या व्यासपीठाहून मी
माझ्या सर्व शिक्षकांना आश्वस्त करू इच्छितो की यापुढे मी तुमचं लेक्चर चालू असताना मी कधीही गोंधळ करणार नाही, कधीही प्रतिप्रश्न उपस्थित करणार नाही. सर मी काही बोलू इच्छितो की काही गोष्टी माझ्या निर्देशनात आले, जर चुकत असेल तर त्याची माफी असावी. खरं म्हणजे सर हा जो उपक्रम आहे, कॉलेज डेचा जो उपक्रम आहे, अत्यंत चांगला उपक्रम आहे. ज्या पद्धतीनं मला आठवतंय की असाच एक उपक्रम पाठीमागे व्हायचा, महाविद्यालयाच्या खुल्या इलेक्शन व्हायच्या, तर ती खुल्या इलेक्शन बंद झाल्या कारण खूप भांडणं व्हायची, तंटे व्हायचे, त्याच्यामुळे ते बंद झालं. परंतु यावर्षी मला असं कुठेतरी निदर्शनात आलेलं आहे की कॉलेजचे प्राचार्य होण्यासाठी, उपप्राचार्य होण्यासाठी मित्रांमध्ये कुठेतरी कटुता निर्माण होते. हे कुठेतरी या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे, कारण इतका चांगला उपक्रम बंद पडता कामा नये अशी मी विनंती या ठिकाणी करतो. कारण कॉलेज हे प्रत्येकाला वाटतं की मी व्हायला पाहिजे, परंतु आपण जर झालो नाही तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, काही गोष्टी हातातल्या असतात, त्या गोष्टी आपल्या हाताच्या बाहेरच्या असतात. ज्या गोष्टी आपल्या हातातल्या आहेत त्या गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे आणि हे दिवस परत येणार नाहीत हे भान ठेवून आपण प्रत्येक क्षण आनंदाने जगायला पाहिजे, कॉलेजचा प्रत्येक दिवस एन्जॉय करायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि एक छोटीशी विनंती मी या माध्यमातून सरांना करतो की आता ते करणं किती योग्य मला माहिती नाही, तर मला असं वाटतं की सर गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांना युनिफॉर्मची सक्ती नसावी. आय कार्ड कंपल्सरी आहे, पण युनिफॉर्मची सक्ती नसावी किमान गॅदरिंगमध्ये. तर याचा आपण एक विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून आपण याचा विचार करता. एवढं बोलतो आणि मला काही चुकीचा मेसेज वगैरे द्यायचा नव्हता. ज्या मनातल्या भावना होत्या ते कुठेतरी व्यक्त करायला पाहिजे, ते मी व्यक्त केलेलं आहे. आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतला, माझं बोलणं ऐकून घेतला, काही चुकलं बिकलं असेल तर तुम्ही याचं रिझन सांगतो की आपण कंटिन्यू आपण आपलं कॉलेज कंपल्सरी युनिफॉर्म प्रत्येक दिवशी करतं. किंवा गॅदरिंग सारखं एक युवकांचं महत्व असतं, विद्यार्थी खुश असतात की आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे. या आनंदासाठी किमान दोन दिवस तरी सूट देण्यात यावी अशी विनंती करतो. कारण पाहिजे ना, त्रासालाच पाहिजे असं मी या ठिकाणी म्हणतो. आणि काही चुकलं विकलं असेल तर तुम्ही एक गुरु म्हणून तुम्ही मला समजून घेता. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळे विद्यार्थी होण्याची अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं, कारण आपल्याला कार्यक्रम वेळेवर पार पाडायचे. यानंतर मी काकडे अनुजा विद्यार्थी प्राचार्य यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सानिका सांगळे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. लवकर यावे थोडं. Department, and when I'm in a BSc third year, then in UG third year, then I do not think to participate in college day because I do not think that I'm as a teacher. But when I this MSc second year, I am representing as a HOD, and this is the best thing for me. And for this, my department HOD ma'am, Dr. Renuka Londe ma'am, very supporting me, and Humera Manya ma'am are also supported me to manage each and everything. So thank you so much, ma'am. I am so happy. Thank you. धन्यवाद. यानंतर काझी जोया यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. त्याच्या पुढे Good afternoon, one and all. I am Kazi Zoya Saber. First of all, I thank Principal Sir, Vice Principal Sir, and the authority कि उन्होंने इस इवेंट को हमारे लिए अरेंज किया. I thank Department of Commerce कि उन्होंने मुझे एज अ कोऑर्डिनेटर और प्लेसमेंट सेल ऑफिसर चूज किया. आज हमारे डिपार्टमेंट में फर्स्ट लेक्चर रखा गया था, गेस्ट लेक्चर बजट स्पीच पे, एंड स्टूडेंट्स को करियर गाइडेंस के लिए भी गेस्ट लेक्चर रखा गया था.
डिपार्टमेंट इंक्वायरी सेल, डिपार्टमेंट प्लेसमेंट सेल, जिसमें स्टूडेंट्स को करियर के बारे में बताया गया और उनके क्वेरीज सॉल्व किए गए। उसके अलावा हमने प्रोग्राम में आज 8 बेस्ट टीचर्स को अवार्ड दिए हैं। आई थैंक today's HOD अनिकेत गायकवाड़ सर एंड द कंट्रोलिंग ऑफिसर्स ऑफ आवर डिपार्टमेंट कि उन्होंने डिसिप्लिन को मेंटेन किया। लास्टली आई थैंक ऑल द टीचर्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स कि उन्होंने हमको इतने अच्छे से गाइड किया और हमारे हर एक्टिविटी में कोऑर्डिनेट किया। थैंक यू। थँक यू सो मच सर। आज तुमच्यामुळेच आम्ही हा कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकलो। लातूरमधील एकमेव असे आपलं महाविद्यालय आहे की या कॉलेजमध्ये कॉलेज डे साजरा केला जातो। तर त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते की मी या कॉलेजची विद्यार्थिनी आहे। माझं नाव जागृती राजनायक, मी राज्यशास्त्र विभागाचे आज विभाग प्रमुख म्हणून काम पाहिलं। तर सर मला आपल्या सांगण्यास खूप आनंद होतो की आजचा दिवस मला संपूच नाही असं वाटत होतं, कारण त्या पदाचा कारभार पाहणे किंवा सर्वांना एकत्रित घेऊन काम करणे, विद्यार्थ्यांच्या काही अडचणी असतील तर त्या दूर करणे, हे बनसोडे सरांकडे पाहिलं की असं वाटत होतं एकदम साधं काम आहे, लगेच होतं। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही असं त्या कामाबद्दल असं आपुलकी नव्हती किंवा असं काही वाटत नव्हतं की हे काम अतिशय महत्त्वाचं आहे काय किंवा काहीच नाही। परंतु आज जेव्हा मी स्वतः त्या पदावर गेले तेव्हा मला समजलं की हे काम किती महत्त्वाचं आहे आणि किती जिकिरीने केलं पाहिजे। म्हणजे आज आम्ही परिसंवादाचा कार्यक्रम ठेवला होता, त्यासाठी आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य उपस्थित होते, त्याबद्दल मी त्यांचे देखील खूप आभार मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली। अशा प्रकारचे कार्यक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता असणे खूप महत्त्वाचे असते। परिसंवादाचा विषय होता की धर्मनिरपेक्षता। धर्मनिरपेक्षता या विषयावर विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे प्रश्नोत्तराचा कार्यक्रम केला, त्याचप्रकारे सर्वांनी प्रतिसाद दिला आणि माझ्या सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। तसेच आमच्या विभागाचे बनसोडे सर, पांचाळ सर, स्वामी मॅडम आणि बावस्कर मॅडम, मी तुमचे खूप खूप आभार मानते, कारण तुमच्या सपोर्टमुळेच आजचं मी काम सांभाळू शकले। धन्यवाद। Good evening everyone. I am Bhakti Panchatte from Computer Science Department, BPOC 3rd year, and our college has arranged such a beautiful and inspiring day, college day. I am glad that I am here in this college, and आज मुझे कोऑर्डिनेटर हमारे कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट से कोऑर्डिनेटर ये पोस्ट मिला और ये पोस्ट से मुझे इतना सीखने मिला। मुझे लगा था कि ये पोस्ट मिल के मैं क्या ही करूँगी दिन भर में, बट आज समझ में आया कि ये पोस्ट मुझे मिला है और इसमें कितना इंस्पायरिंग है। टीचर्स दिन भर कितना काम करते हैं, मुझे लगा बस लेक्चर लेते हैं और फिर 1 घंटे का लेक्चर होता है, बैठ जाते हैं। और हमारे डिपार्टमेंट में सब्जेक्ट्स कम गिरे बट स्टूडेंट्स इतना इंथुजियास्टिकली पार्ट लेना चाह रहे थे कि टीचर बनना है, पर सब्जेक्ट्स कम गिरे इतने बट स्टूडेंट्स इतना आगे आ रहे थे। एंड आई एम थैंकफुल कि मैं इतने अच्छे कॉलेज में पढ़ रही हूँ और इतना अच्छा इवेंट मैं पार्टिसिपेट कर रही हूँ, और मैं बहुत ही ज़्यादा थैंकफुल हूँ हमारे टीचर्स, सभी टीचर्स के लिए। थैंक यू। हमारे HOD मैडम डॉक्टर रेणुका लोंढे मैडम, शी इज सच एन इंस्पायरिंग मैम फॉर मी एंड एवरीवन प्रेजेंट ओवर हियर। थैंक यू एवरीवन। मी आज या कार्यक्रमामध्ये 5 जणांना स्पेशल थँक्यू म्हणण्यासाठी आलो आहे। ते 5 जण म्हणजे आपल्या कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री डॉक्टर माधव गवारे सर, सदाशिव शिंदे सर आणि संभाजी पाटील सर। त्यासोबत 2 व्यक्ती असे आहेत की त्यांचा ह्याच्या कॉलेजमध्ये काहीच रोल नाही, तरी त्यांनी आमच्या 11 जणांसाठी इतकी धावपळ केली आहे। म्हणजे काल रात्री सर आमची एक मीटिंग झाली दुपारी HOD सोबत आणि माझ्याकडे होते की तुला थोडंसं बोलायचं आहे। आता मला सवय झाली शिंदे सरांना बघून की युनिफॉर्म घालायचं, सगळ्यांना स्ट्रिक्ट करायचं, मोबाईल यूज करायचा नाही। मी गेलो, सगळं बोललो, आले तुझ्या अंगात शिंदे सर म्हणे। त्याच्यानंतर मग हे जे 2 व्यक्ती जे आहेत, सगळ्यात पहिले तर फरदीन भैया साठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या।
परदीन भैया मुंबईला होते. परदीन भैयाला फक्त एक फोन केला, भैया मला कॉलेजचं काहीच माहित नाही, व्हाईस प्रिन्सिपल झालोय, तुम्हाला यावं लागतं. कधी यायचे, किती वाजता यायचे? सोमवारी 3 वाजता परदीन भैया माझ्या समोर होते आणि संध्याकाळी रिझल्ट लागला, व्हाईस प्रिन्सिपल झालो. आणि त्याच्यानंतर काहीच टेन्शन घेऊ नको, फक्त ड्रेसिंग करून उभा टाक, मी सांगतो तुला काय. त्याच्यानंतर दुसरे आज जे पूर्ण ग्राउंडवर डिसिप्लिन होतं ते डिसिप्लिन अनिकेत भैया पवार. इतकं छान डिसिप्लिन, इतकं व्यवस्थित सगळ्या गोष्टी आतापर्यंत पूर्ण माझ्या लाईफमध्ये 2 वर्ष बघितले, त्यांची मॅनेजमेंट एकदम बेस्ट. तर ज्यांनी मला पोस्ट दिली आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे बोलते त्या 5 जणांसाठी खूप खूप थँक्यू आणि जोरदार थँक्यू. धन्यवाद प्रतीक. यानंतर ज्यांनी प्राचार्याचं कार्यभार आज दिवसभर सांभाळलं असे अर्पिता जाधव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. गुड इवनिंग एवरीवन. पहले तो 2 शब्द कहना चाहूंगी, ध्यान से सुनिए. एक दिन के लिए बनी थी प्रिंसिपल, एक दिन के लिए बनी थी प्रिंसिपल, जरा सा घबराया. सभी बच्चों की उम्मीदों ने मन को थोड़ा सजग कराया. कक्षा में गूंजे थे प्रश्न और दिल में था डर सा भारी. फिर भी खुद को संजीदा रखा, फिर भी खुद को संजीदा रखा ताकि न हो कोई कमी हमारी. रूल्स और सख्ती ने बढ़ा था, रूल्स और सख्ती में बढ़ा था, पर बच्चों के चेहरे में मुस्कान. आज समझ आया कि यह जिम्मेदारी है जितनी कठिन, आज समझ आया कि यह जिम्मेदारी है जितनी कठिन, उतना ही सम्मान, उतना ही सम्मान. A very good evening, respected principal sir, vice principal sir, exam department head, cultural head, sport department sir, each and every teacher. Today is our real and real teacher. A very good evening to each and everyone. It is honor to me to stand here before you today as a one-day principal. जब मुझे ये प्रिंसिपल बनने का चांस मिला तब ऐसा लगा प्रिंसिपल सर की रोल करना है. एक तो एक्टिंग ही करनी है, एक बार के लिए एक्टिंग कह सकते हैं, एक्टिंग करनी है. तो ठीक है, मैंने हाँ ठीक है प्रिंसिपल बनना है, ओके नो प्रॉब्लम, करेंगे. जब मेरा अब मेरे पास 2 दिन थे. अब जैसे जैसे समय ऐसे करीब आता गया, मुझे ये करना है, मुझे वो करना है, मुझे वो करना है, मुझे वो करना है. मुझे ऐसा लगा कि मेरे को सब कुछ करना है. मैं भी लाइक क्या करूँ मैं, इतना ऐसा मतलब इतना सारा है. प्रिंसिपल बनना बहुत ज़्यादा कठिन है. मतलब एक बार मैं प्रिंसिपल सर के लिए हैट्स ऑफ करती हूँ क्योंकि, और एक बार जोरदार प्रिंसिपल इज द बैकबोन ऑफ द कॉलेज लिटरली. मतलब कोई भी काम इतने जल्दी करना. और मुझे आज पता चला हमारे कोई भी डिपार्टमेंट में अगर कोई फंक्शंस होते हैं, प्रिंसिपल सर हमेशा भागते क्यों रहते हैं, मुझे जाना है, मुझे जाना है, मुझे जाना है. अरे सच में आज मैंने वो एक्सपीरियंस किया है. सर भी लाइक ऐसे भागते, और मैं भी सब टीचर्स को लाइक हाँ सर मुझे जाना है प्लीज, थोड़ा अगला फंक्शन है, अब ये है वो है. सर लिटरली मैंने आज का आपका लिटरली मैंने वो एक्सपीरियंस किया कि आप कैसे करते हो. मुझे एक बार मैं खुद ही आपके लिए जोरदार तालियां बजाऊंगी. और सही बात लीडरशिप की होती है, टीचर की होती है. यहाँ पे जो भी मैंने जितने भी डिपार्टमेंट को मैंने विजिट किया है, उन हर डिपार्टमेंट में एक से एक बढ़कर मतलब ऐसे इमेजिनेशंस थी उनकी, ऐसे क्रिएटिविटी थी एक से एक बढ़कर. कॉमर्स डिपार्टमेंट, सीपी डिपार्टमेंट, आईटी डिपार्टमेंट, जूलॉजी, कंप्यूटर साइंस, ईच एंड एवरीवन इज गिविंग देयर बेस्ट. और क्यों? तो मतलब प्रिंसिपल सर जब जाते हैं ना, तब जब हम जैसे उनको सम्मान देते हैं, गुड आफ्टरनून सर, गुड इवनिंग मैम, गुड इवनिंग, ऐसे
बहुत अच्छा लगा मुझे। एक वो प्रिंसिपल का एक्सपीरियंस मैं मेरे लाइफ टाइम नहीं भूलूंगी। और नेक्स्ट एक्सपीरियंस मतलब ना एक टीचर के बारे में थोड़ा सा कहना चाहूँगी। अब जब मैं यहाँ पे बैठी थी और मुझे ना टीचर कैसे होते हैं, मुझे मेरे HOD मैम का, कवर मैम का फोन आया, अर्पिता अच्छा करो। मुझे पता है मैम कहाँ बैठे हैं कहाँ नहीं, लेकिन आज मैं यहाँ हूँ जस्ट बिकॉज ऑफ माई डिपार्टमेंट, मेरे सपोर्टिव्स, जितने भी मेरे डिपार्टमेंट के टीचर्स थे उन्होंने हमेशा मुझे सपोर्ट किया। नो यू आर गोइंग टू बी प्रिंसिपल, डू फॉर इट, गो फॉर इट। मैं प्रेसिडेंट भी थी अपने डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स की, सभी मेरे टीचर्स को ही जाता है ये श्रेय। और आज भी प्रिंसिपल बनी हूँ कॉन्फिडेंस के साथ, बहुत अभिमान के साथ कहती हूँ, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स की वजह से ही, उनके टीचर्स की वजह से ही, उनके सपोर्ट की वजह से ही आज मैं यहाँ खड़ी हूँ। और थ्रू आउट द डे मैंने ये एक्सपीरियंस किया है कि हर टीचर अपना बेस्ट दे रहा है, हर स्टूडेंट उनसे इतना अच्छे से बिहेव कर रहा है, डिसिप्लिन सब तरफ थी, सभी ने अपना बेस्ट दिया है इस कॉलेज डे को बेस्ट बनाने के लिए। मुझे आज स्पेशल थैंक्स हमारे साथ थे अजहर सर, हमारे सीनियर थे राम सर, और हमारे सबसे जो हमें इमोशनल टच, मतलब कॉलेज डे का तो कुछ भी पता नहीं, और प्रिंसिपल जैसे पोस्ट को हैंडल करना, वो हमारे फरजीन भैया बोलूँगी अब उन्हें, फरजीन भैया, फरदीन भैया, आई एम सो सॉरी, आज भी मैंने गलत बोल दिया। और आसिया मैम, रूपाली मैम, थैंक यू सो मच, आप सबके सपोर्ट की वजह से आज मैं यहाँ खड़ी हूँ इतना सक्सेसफुली, मुझे मेरा कॉलेज डे हुआ है। और मैं सबको बहुत धन्यवाद देना चाहूँगी, और सभी को इतना मतलब सबसे इतना प्यार मिला है, इतना ऐसे बोलते ना मेमोरी की टोकरी लेके आज मैं लिटरली ये पद, और मैं ये प्रिंसिपल सर को हैंड ओवर कर दूँ अपना वो प्रिंसिपल का, लिटरली हमसे ना हो पाएगा। और इसी के साथ मैं अपनी स्पीच एंड करती हूँ। थैंक यू सो मच। बोलने में अगर कुछ ज़्यादा बोल दिया तो आई एम सो सॉरी, लेकिन अब मुझे स्पीच बोलते समय ऐसी आदत हो गई है। थैंक यू सो मच। धन्यवाद अर्पिता मॅडम। यानंतर जे बोलणार आहेत ते प्रदीप पटेल, कारण एक फॉर्मॅलिटी, एक ऑफिशियल कार्यक्रम म्हणून अँकरिंगचं काम तर होताच, सोबत आज दुसरी एक भूमिका होती एक्झामिनर म्हणून, व नॅक सरांनी मला सांगितलं होतं तू चेअरमन आहेस म्हणले आपल्या नॅक टीमचा। तर माझा एक 2 मिनिटामध्ये माझा गेल्या वर्षी मी कॉलेजमध्ये उपप्राचार्याची भूमिका साकारली होती। मला एकच गोष्ट सांगतो, 100% नाही तर 101% ह्या वर्षीचा कॉलेज आहे सगळ्यात भारी, आतापर्यंत जेवढे झाले सगळ्यात चांगला कॉलेज डे आजचा पार पडलेला आहे। डिपार्टमेंटचे प्राइस ठेवलेले होते, सगळ्यांचा इव्हॅल्युएशन सुद्धा झालेला आहे। खरंच सांगतो, एकही डिपार्टमेंटने म्हणजे उगं पार्टिसिपेट करायचं म्हणून केलं नाही, सगळ्यांनी ऍक्टिव्हपणे रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत ज्यांना जे शक्य होईल त्यांनी आपला ह्या कॉलेजची सेवा करण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आपला दिलेला आहे। फक्त आजचे जे कॉलेजचे प्राचार्य यांनी उल्लेख, आपले लाडके प्राचार्य घावाने सरचा उल्लेख काढला, मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, 10तून 10 गेले बाकी राहिले 0, 10तून 10 गेले बाकी राहिले 0, गव्हाणे सर सारखे प्राचार्य मिळाले हेच आमचे पुण्य, हेच आमचे पुण्य। कारण मी सरांना गेल्या 4 वर्षापासून अनुभवतो, एक विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून ज्यांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी सदैव उघडे असतात असे गव्हाणे सर। खरंच सर, तुमच्या संकल्पनेतून हा दिवस आम्हाला लाभ भेटतो, हा दिवस साजरा करण्याचा आम्ही सगळेजण खरंच आभारी आहोत। तसेच एकदा खरंच मी सगळ्यांना विनंती करतो, सगळे टीचर्स आज दिवसभर ते पदमुक्त होते तरी देखील आज त्यांचा काम डबल झालेला होता, कारण त्यांनी आपली इतकी काळजी घेतली आज प्रत्येक गोष्टीत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजे। तसेच त्यांचा उल्लेख होत नाही, हे शेवटची गोष्ट म्हणून माझा मनोगत थांबवतो, त्यांचा खरंच उल्लेख होत नाही। असे 2 माणसं इथं उपलब्ध आहेत, ते म्हणजे पहिले बंडकर सर, जे आपण तरी बसतात, जेवतात, थांबतात, पण ते कोणताही कार्यक्रम असो, कोणताही डिपार्टमेंट असो, ते उभा राहूनच पूर्ण कार्यक्रम त्याला काय म्हणता येईल
सहसचिव रुपाली धायगुडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात मनोगत व्यक्त करावे. A very good afternoon to respected principal sir, teachers and all my dear friends. My name is Rupali Dhaigure and I happen to be joint secretary of this college. Today I like to express my heartfelt gratitude to all the participants and make this program possible. Because of your hard work and dedication, I was so happy that this program is a total success. Because of your discipline and all the things you obeyed meant a lot to me. Actually, I wasn't prepared for this speech, but I had to because you all have worked so hard. The discipline committee, even everyone, like the people for the reporting, or all the HODs who have submitted their documents, or everything was just totally so fine. I just love this experience. I happen to know that the management part was really hard. I thought the program management might be easy, but that wasn't the case. I learned a lot. I also gained a lot of confidence in these 2 days. And also, I'll promise you all that the 2 upcoming days would be the bestest, and our team will do all the hard work to make the annual function a total blast with all the energies and all the performances. Thank you very much. यानंतर विद्यार्थी परिषदेचे सचिव आसिया बेग यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटात मनोगत करावे. Good evening everyone. आज कॉलेज डे हमारे महाविद्यालय में सेलिब्रेट हुआ है. मुझे 2 साल से ये 3रा साल है, मुझे एक्सपीरियंस है कॉलेज डे का. तो जब ये शुरू हुआ जब आज का दिन शुरू हुआ हमारा, तो मुझे मेरा वाला कॉलेज डे याद आया. तो कुछ फीलिंग्स होती है जो हमारी पुरानी उस टाइम की, जो वो सारी जो लम्हे हैं जो याद आते हैं. तो जब आज मैंने कॉलेज को देखा तो मुझे कुछ यूँ लगा कि आज देखा है तुझको बड़ी देर के बाद. कॉलेज डे आज देखा है तुझको बड़ी देर के बाद, डर लगता है कहीं ये दिन गुजर ना जाए. मेरी लाइफ में सबसे बड़ा रोल कॉलेज डे का है, क्योंकि मेरी पर्सनालिटी को शेप करने में सबसे बड़ा योगदान जो है वो कॉलेज डे का रहा है, जो मुझे हमारे गवाने सर की वजह से मिला था, क्योंकि उन्होंने मुझे सिलेक्ट किया था एज अ वाइस प्रिंसिपल. रिस्पॉन्सिबिलिटी दी थी उन्होंने मुझे 2 साल पहले. वो रिस्पॉन्सिबिलिटी मैं आज तक नहीं भूली हूँ, ना मैं वो एक्सपीरियंस भूली हूँ. सर ने मुझे आज तक इतनी ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ दी है, हमेशा स्टेज प्रोवाइड किया है, बहुत सारी पोस्ट प्रोवाइड की है एंटी रैगिंग के लिए. और इस टाइम सर ने मुझे पता नहीं सर को मुझ में क्या नज़र आया. सर की मेहरबानी ये बोल सकते हैं कि उन्होंने मुझे 2 पोस्ट इस टाइम अलॉट की है. एक हमारे विद्यार्थी परिषद के सचिव की, और दूसरी हमारे जो आज कॉलेज डे हाउस के लिए जो हमारा बेस्ट डिपार्टमेंट अवार्ड था उसकी परीक्षक समिति के मेंबर की. सर उसके लिए बहुत बहुत शुक्रिया. हमारे गवाने सर बहुत अच्छे हैं, उनके बारे में सब लोग बहुत अच्छा ही बोलते हैं. क्यों बोलते हैं? वो जब सर नहीं होते तब पता चलता है, पूरा कॉलेज खाली रहता है. हमारे कॉलेज में सबसे बड़ा काम जो है गवाने सर करते हैं. हमारे प्रिंसिपल है, बहुत फेवरेट है हम सबके. उनके बाद हमारे टीचर्स आते हैं. लेकिन जैसे फदील ने कहा कि हमारे बंडर भैया, प्रवीण भैया, हमारे अजहर भैया जो हमें बहुत हर प्रोग्राम के लिए हेल्प करते हैं, उनका नाम ज़्यादातर नहीं लिया जाता, मतलब कि नज़र नहीं आता. जो बैक में हमें सपोर्ट कर रहे हैं वो नज़र नहीं आते. वैसे ही हमारे निकित भैया जिस टाइम हमारे डिसिप्लिन को हैंडल कर रहे हैं. और सबसे बड़ा थैंक मुझे इस टाइम मतलब इन्हें चारों दिनों के लिए है कि मुझे बहुत बड़ा सपोर्ट मिला है प्रदीप पटेल का, जो मुझे हर जगह गाइड कर रहे होते हैं, हमेशा साथ होते हैं. मतलब कहीं गलत हो रही हो तो मुझे समझा रहे होते हैं. तो प्रदीप, थैंक यू फॉर प्रोवाइडिंग सपोर्ट टू मी. और आज जो हमारा कॉलेज डे हुआ उसमें जो बेस्ट डिपार्टमेंट अवार्ड निकाला गया है वो आज डिस्क्लोज नहीं होगा, वो गैदरिंग में डिस्क्लोज होगा. 3 हमने अवार्ड निकाले हैं, 1st, 2nd, 3rd. और ऐसा मत समझना कि मैं कॉमर्स से हूँ तो कॉमर्स को मिलेगा. पार्शियलिटी नहीं होगी, बायसनेस नहीं होगा. बायस बिल्कुल डिसीजन लिया नहीं जाएगा. जो मतलब ट्रांसपेरेंसी होगी डिसीजन में, आपको बता दिया जाएगा कि किस वजह से वो अवार्ड उनको दिया जा रहा है. और आप सभी का बहुत बहुत शुक्रिया, क्योंकि आप यहाँ आए, आपकी वजह से तो रौनक होती है. ये सब आगरा जो भरा हुआ है, ये रौनक आप ही की तो प्रेजेंस की वजह से है.
इसके साथ मैं हमारे जो गणेश गवाने हैं, हमारे परीक्षा समिति के तीसरे मेंबर, उनका भी शुक्रिया अदा करना चाहूँगी कि उन्होंने हमें बहुत ज़्यादा सपोर्ट प्रोवाइड किया है। हमने जब भी बुलाया वो आए हैं और आज पूरा दिन वो हमारे साथ रहे हैं बिना खाना पीना खा के। पूरा दिन वो हमारे साथ बिना खाना नहीं खाया, उन्होंने पानी भी नहीं पिया है और ऐसे ही घूम रहे हैं। मतलब कितना काम किया उन्होंने। तो थैंक यू गणेश कि आप आए। और इसी के साथ मैं अपनी स्पीच को यही विराम लगाती हूँ और आप सबका बहुत बहुत शुक्रिया अदा करती हूँ। धन्यवाद सचिव मॅडम। यानंतर मी डॉक्टर संभाजी पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व विद्यार्थी प्राचार्यांना मार्गदर्शन करावे। हॅलो, मार्गदर्शन वगैरे नाही, विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आपण हा सगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। थोडक्यात आभारच आहे। सर्वप्रथम आजचे जे कॉलेज डेचे विद्यार्थी प्राध्यापक आहेत, 2 सूचना देतो। हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना आपले विद्यार्थी प्राध्यापक आहेत, अगदी प्राचार्यांपासून ते सगळेजण, त्यांच्यासाठी एक मास्टर तयार केलेलं आहे। जवळजवळ ही संख्या 200 पेक्षा जास्त आहे, पण मास्टरवर मात्र सह्या कमी आहे। तर सगळ्यांनी आपलं नाव लिहून तो एक रेकॉर्ड राहतो, तर सगळ्यांनी सह्या कराव्यात। मित्रांनो, विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या या कॉलेज डे निमित्तानं आजचे जे सगळे प्राचार्य आणि इतर सगळे विद्यार्थी मित्र नवनियुक्त झालेले होते आणि त्यांनी आज छान भूमिका बजावलेली होती आणि त्यांना आज मनोगत व्यक्त करायचं होतं। मागं 3 कॉलेज डे झाले। 3 कॉलेज डेच्या निमित्तानं यांचं मनोगत ऐकून घेण्यासाठी आदरणीय प्राचार्य साहेब, उपप्राचार्य साहेब आणि मी तिघांनी ऐकून घ्यायचो। पण आज या सगळ्या विद्यार्थ्यांची विनंती होती की आम्हाला आमचं ऋण सगळ्या नियमित प्राध्यापकांसमोर व्यक्त करायचं आहे। कळत न कळत आम्ही काही चुका केलेल्या असतील, गोंधळ केलेला असेल, उन्हाळपणा केलेला असेल, तर तो थोडक्यात आम्हाला दिलगिरी पण व्यक्त करायची आहे आणि आम्हाला आमचं मनोगत सगळ्या स्टाफ समोर व्यक्त करायचं आहे। म्हणून आपण आज नियमित स्टाफ सोबत आजच्या स्टाफची ही बैठक आयोजित केली होती। अशा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेवजी गव्हाणे सर, उपप्राचार्य आदरणीय सदाशिव शिंदे सर, परीक्षा नियंत्रक आदरणीय शहापूरकर सर, सर्व नियमित विभाग प्रमुख आणि सर्व प्राध्यापक। आजच्या या कॉलेज डे निमित्तानं विद्यार्थी प्राचार्य झालेल्या अर्पिता जाधव, उपप्राचार्य झालेले प्रतीक वर्मा, दिव्या सोनकांबळे, सायली कनसे, प्रशासकीय अधिकारी म्हणून वैष्णवी तांगडे, सोहाना विभुते, राजकन्या फावडे, पर्यवेक्षक प्रतीक यादव, प्रमोद रोकडे प्रबंध, याबरोबर क्रीडा अधिकारी मुस्कान शेख, सह क्रीडा अधिकारी आदित्य सोनकांबळे, या सगळ्यांची निवड ही रीतसर अर्ज मागून झालेली आहे आणि त्यासाठी एक निवड समिती स्थापन केलेली होती। या निवड समितीमध्ये आदरणीय शहापूरकर सर, आदरणीय जाधव मॅडम आणि आदरणीय यादव सर, अत्यंत पारदर्शकपणे या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे। मी हे का सांगू इच्छितो, तर प्राचार्य आज झालेले जे आहेत ते कॉमर्सचे आहेत। निवड समितीमध्ये कॉमर्सचं कोणी नाही। विद्यार्थी परिषदेचे जे सचिव आहेत ते कॉमर्स डिपार्टमेंटचे आहेत। खरं तर कॉमर्स डिपार्टमेंटचे अभिनंदन, यावर्षी सचिवही त्याच डिपार्टमेंटचे आहेत आणि एक दिवसीय प्राचार्य सुद्धा याच डिपार्टमेंटचे आहेत। प्राचार्य पदासाठी 50 पेक्षा जास्त अर्ज होते आणि रीतसरपणानं जवळजवळ 4 तास यांच्या मुलाखती झालेल्या आहेत। अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं यांचं मनोगत, शिक्षण, स्वभाव, सकारात्मक दृष्टिकोन, यांचा असलेला निर्णय क्षमता, यांचं मागच्या 2-4 वर्षातले मार्क्स, नेमकं मागच्या 2-4 वर्षामध्ये अभ्यासाशिवाय यांनी कोणत्या वेगवेगळ्या उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे, अशा सखोल चाचणी अंती या सगळ्या मी आता नाव घेतलेल्या सगळ्यांची निवड झाली आणि मग आपण हे कॉलेज डे घेतोय। या कॉलेज डे हे महाविद्यालयाचं हे 4थं वर्ष आहे। असा कॉलेज डे कुठेही नाही।
आमच्या माहितीप्रमाणे तर कुठेही नाही. आपलं एकमेव महाविद्यालय आहे की कॉलेज डेचं आयोजन करते. स्कूल डे बहुतेक आहेत सगळीकडे, छोटे मोठे असतात, शाळा छोटी असेल मोठी असेल, पण कॉलेज डे कुठेही नाही. आणि एवढी सक्रिय विद्यार्थी परिषद किमान आपल्या विद्यापीठात तर कुठेही नाहीये. तर याच्या वतीने हे आयोजन केलेलं होतं. याच्या अगोदर प्रियंका कुलकर्णी या पहिल्या विद्यार्थी प्राचार्य होत्या. त्यानंतर वंशिका दंग. प्रियंका कुलकर्णी या आर्ट्स फॅकल्टीच्या राज्यशास्त्र विषयाच्या, वंशिका दंग या IT डिपार्टमेंटच्या. पुन्हा IT डिपार्टमेंटला हा सन्मान मिळालेला होता. मागच्या वर्षी विकास शेला हे आपले प्राचार्य झालेले होते आणि यावर्षी कॉमर्सला हा मान मिळालेला आहे. या विद्यार्थ्यांनी मागच्या 2-3 वर्षापेक्षा अधिक चांगलं नियोजन केलेलं होतं. एका बाजूला महाविद्यालयामध्ये साहित्य संमेलनाची धामधूम चालू होती आणि दुसऱ्या बाजूला त्यांची धामधूम चालू होती. आणि मग या सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप तयारी केलेली होती. म्हणजे विद्यार्थी परिषदेचे सचिव आशिया बेग, नागेश कांबळे, रुपाली रायगुडे, प्रतीक वर्मा. आजचा प्रतीक वर्मा तर दुहेरी भूमिकेमध्ये आहे. आज तर प्रतीक वर्माचे पाऊल असे पडत होते की फडणीस साहेबच आलेले आहेत. तसाच दुलत छानपैकी गरा फिरत होते. एका बाजूला कॉलेज डेचंही नियोजन आहे, आयोजन आहे, त्याचंही नियोजन करायचं आहे. दुसऱ्या बाजूला विद्यार्थी परिषदेचा समन्वयक म्हणून त्यांचे समन्वय घडून आणायचं आहे. हे सगळं चाललेलं होतं. आणि या सगळ्यांच्या पाठीमागं जसे चित्रपटांची नावं येतात, सगळ्या कलावंताचे झाले की आन मोठा कलावंत येतो. तो सगळा मोठा कलावंत हा फरदीन शेख, त्याला अनुभव आहे आणि ह्या सगळ्यांशी त्याची मैत्री आहे आणि स्मूथली काम करतो. साहित्य संमेलनामध्ये सुद्धा अगदी प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये, तिकडे जेवणांच्या भोजन कमिटीमध्ये तो अगदी स्मूथली, म्हणजे कोण काय बोलणार आहे ते बोलण्याच्या अगोदर त्याला माहित असतं की काय बोलणार आहे, कोणाला पाणी हवंय, कोणाला काय पाहिजे, कोणाला फाईल पाहिजे, हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे त्यांनी. काल साहित्य संमेलन असल्यामुळे आम्हाला जास्त लक्ष देता आलेलं नाही, पण त्यांनी ती सगळी तयारी करून घेतली. वेगवेगळ्या डिपार्टमेंटला फिरून सगळ्यांची वेळापत्रक तयार करून घेतले. बरं, डिपार्टमेंटला गेल्यानंतर सुद्धा लगेच असं नाही म्हणाले की आम्हाला वेळापत्रक पाहिजे. सर, वेळापत्रक मिळालं तर बरं झालं असतं. मग मी दुपारी येऊ का, मग मी उद्या सकाळी येऊ का. म्हणजे वेळापत्रक त्या डिपार्टमेंटचं तयार जरी नसेल तरी त्यांना नावेला सांगावं लागले, हो ठीक आहे 2 तासांनी या, आणि ते करत बसले. पण यांना वेळापत्रक दिलं. अशा महाविद्यालयातल्या सगळ्या डिपार्टमेंटचे वेळापत्रक ही सगळी कमिटी, म्हणजे आजचे विद्यार्थी प्राचार्य आणि त्यांचे सगळे आणि विद्यार्थी परिषदेचे हे सगळे विद्यार्थी, या सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि त्यांचा सगळ्यांचा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. अगदी सकाळी 7:45ला त्यांनी प्रार्थनेला सुरुवात केली. त्याच्या अगोदर ऑफिसची, म्हणजे त्यांनी बसण्याची ऑफिसची तयारी झालेली नव्हती. काल तिथं भोजन कमिटीची व्यवस्था होती. आदरणीय आपले उपप्राचार्य सर येऊन त्यांची व्यवस्था 7 वाजता येऊन त्यांनी लगेच गोविंद मामाला बोलून ती सगळी व्यवस्था तयार करून घेतली. त्यानंतर त्यांनी 7:45 वाजता प्रार्थना घेतलेली आहे, त्यांच्या बैठका घेतलेल्या नियमित, आणि बरोबर 8 वाजता तासाला सुरुवात झाली. आणि बरोबर त्यांच्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे ग्राउंडवर कोणी थांबायचंय, हॉल समोर कोणी निरीक्षण करायचंय, गेटला कोणी थांबायचंय, मग थांबणारे मुलं किती असतील, मुली किती असतील, आणि मग त्यांच्या रांगेनुसार त्यांची तपासणी, त्यांना आय कार्ड आहे का, ड्रेस आहे का अप टू डेट. 8 वाजेपासून जवळजवळ 10-11 वाजेपर्यंत त्या कमिटीनं अतिशय चांगलं काम केलेलं आहे. शिस्त समितीसाठी कदाचित तिथं अनिकेत पवार नसतील, पण त्यांनी खूप मोठं योगदान दिलेले शिस्त समितीसाठी. अनिकेत इंटरव्ह्यूला पण होते आणि त्या दिवशी अप टू डेट ड्रेस घालून होते, आणि त्या दिवसापासून अगदी सज्जन विद्यार्थी या भूमिकेमध्ये अनिकेत पवार यांना सगळ्यांना शिस्त लावत होते. असा हा सगळा कॉलेज डेचा, अनुभवाचा, आयुष्यभराच्या शिदोरीचा आणि एक आनंदाचा सोहळा या सगळ्या विद्यार्थ्यांनी साजरा केलेला आहे. आणि हे विद्यार्थी परिषदेच्या वतीनं अतिशय यशस्वीपणानं साजरा केलेला आहे. हा अनुभव हा एक गुंतवणूक आहे जीवनभराची. आपण एका भूमिकेत असतो, पण त्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीची भूमिका आपल्याला बऱ्याच वेळेस माहीत नसते, पण त्या भूमिकेत गेल्यानंतर काय अनुभूती येते, काय अनुभव येतो, हे सगळं आपल्याला लक्षात यायला लागतंय. या सगळ्या विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल आपले आदरणीय प्राचार्य साहेब आहेत. विद्यार्थ्याला जर म्हटलं की बाबा का व्हायचंय, की आपल्या प्राचार्य साहेबांकडे पाहिले की असं वाटतं की आपण प्राचार्य झालं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू दिली,
तयारी केली, त्या पद्धतीनं सजून धजून स्मार्टपणानं आपलं काम करण्याचं काम केलेलं आहे. मी विद्यार्थी परिषदेचा प्रभारी प्राध्यापक म्हणून या आजच्या सगळ्या झालेल्या आज विद्यार्थी प्राचार्य आणि त्यांच्या सगळ्या स्टाफचे अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो की अतिशय उत्तम पद्धतीनं एक कॉलेज डे तुम्ही साजरा केलेला आहे. असा कॉलेज डे कुठेही होत नाही. ज्या पद्धतीनं आपलं महाविद्यालय चालतं, त्याचा नियमितपणा, सक्रियपणा असणार प्रशासन आणि सगळ्यांकडे बारकाईने लक्ष, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांनी तो आदर्श घेऊन आजचं नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी या पद्धतीनं अगदी गेट पासून ते सगळ्या ची रचना केलेली होती. आदरणीय उपप्राचार्य सरांनी मी सकाळी काही डिपार्टमेंटला भेट दिलेली होती. उत्तम पद्धतीनं सजावट केलेली होती. अगदी गेट पासून ऑफिस, बीएससी चे विद्यार्थी अफलातून तयारी केलेली होती. यानंतर कॉमर्सचा स्टाफ सगळ्यात जास्त आहे असं आम्हाला वाटलं, पण कॉमर्स पेक्षा 10 प्राध्यापक आज आयटी विभागाचे जास्त होते. कॉमर्सचा स्टाफ जवळपास 52 होता. आयटीची संख्या जास्त आणि स्टाफ आहे त्यांचा जास्त. यानंतर आम्ही भूगोल विभाग, इतिहास, भौतिकशास्त्र, गणित, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आयटी डिपार्टमेंट, PO या सगळ्या डिपार्टमेंटला भेट दिल्या. सगळ्यांनी छानपैकी रांगोळी काढलेली होती. आपापल्या घरी काहीतरी मंगलमय आनंदमय कार्यक्रम आहे असं वाटत होतं आणि त्या पद्धतीनं रांगोळी काढली, टेबल सजवले, नेम प्लेट लावले, काही जणांनी काही डिस्प्ले केलेले, वेगवेगळा संदेश असो किंवा वेगवेगळी थीम घेतलेली होती. भूगोल विभागानं नेम प्लेट तयार केलेले होते चांगले अतिशय. आणि त्यांनी भिंतीवरती आजच्या सगळ्या त्यांच्या विभाग प्रमुख आणि कोण प्रोफेसर आहे त्यांनी लगेच त्यांना पदवी पण बहाल केली. त्यांचं प्लेसमेंटही करून टाकलं. हेड आहे प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि हे सगळं डिस्प्ले केलेलं होतं. तेही डिजिटल माध्यमातून. अशी सगळी सुंदर रचना, आनंद आणि अनुभव या सगळ्यांचा एक समन्वय साधून सगळ्यांनी आनंदाने सहभागी झालात. मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आमच्या नियमित सगळ्या प्राध्यापक बंधू भगिनींचे आणि आजच्या सगळ्या या प्राचार्य पदापासून सगळे सहभागी झालेले आणि विद्यार्थी परिषदेचे सगळे पदाधिकारी, मी सगळ्यांचं अभिनंदनही करतो आणि आभारही मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षांच्या मार्गदर्शनापूर्वी आपले माजी विद्यार्थी श्रीराम शिंगण यांनी हीच बायको पाहिजे हे वेब सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. तर त्यांच्या पोस्टरच्या अनावरण व लॉन्चिंगसाठी मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पोस्टरचं लॉन्चिंग करावं. सगळ्यांना विनंती की एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्यांचा हा सिनेमा SRP फिल्म प्रोडक्शन ह्या YouTube चॅनलवर कालच रिलीज झालेला आहे. सगळ्यांनी ते पाहावं ही विनंती. त्यापूर्वी मी उपप्राचार्य SN शिंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करावे. राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर कॉलेज डे समारोप प्रसंगी मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे लाडके तथा विद्यार्थी प्रिय नियमित प्राचार्य आदरणीय डॉक्टर महादेव गव्हाणे सर, याबरोबरच मंचावर उपस्थित विद्यार्थी परिषदेचे प्रभारी आदरणीय डॉक्टर संभाजी पाटील सर, कॉलेज डेच्या प्राचार्य अर्पिता जाधव, आता बराचसा वेळ झालेला आहे, उपप्राचार्य सायली
प्राचार्या दिव्या आणि या दोन्ही उपप्राचार्यांना अगदी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणारे उपप्राचार्य प्रतीक, याबरोबरच या कॉलेज डेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी परिषदेचे सचिव, उपस्थित सर्व रोजचे प्राध्यापक आणि आजचे प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, कारण जे आपल्यासाठी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत झटत असतात ते नियमित प्राध्यापक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. ते 4 वाजतापासून उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमामध्ये ते सुद्धा तेवढेच हर्षोल्लासित झालेले आहेत, कारण एखादा शिक्षक अतिशय आनंदी कधी होतो जेव्हा त्या शिक्षकाचा विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे काम करायला लागतो, तेव्हा तो शिक्षक निश्चितपणे अतिशय आनंदी होतो. म्हणून आज आपण खूप चांगलं काम केलेलं आहात. आपण सर्वांनी मिळून आजचा कॉलेज डे अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केलेला आहे. म्हणून प्रथमतः आपण मला शिक्षक व्हायचे असं म्हणालात म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. याबरोबरच आजचा कॉलेज डे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे यशस्वी केला म्हणून पुनश्च एकदा आपले अभिनंदन करतो. आजच्या या युगामध्ये आम्ही पाहतो की प्रत्येक विद्यार्थी मला एकतर डॉक्टर व्हायचे म्हणतो, इंजिनियर व्हायचे म्हणतो, कलेक्टर व्हायचे म्हणतो, कुठं अधिकारी व्हायचे म्हणतो, परंतु अगदी बोटावर मोजणे इतके विद्यार्थी मला शिक्षक व्हायचे असं म्हणतात. परंतु सर, आपल्या महाविद्यालयामध्ये हे जे 4,500 विद्यार्थी आहेत, यातल्या जवळपास 250 विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे मला शिक्षक व्हायचे असं म्हटलेलं आहे. आणि हे जर शिक्षक भविष्यामध्ये शिक्षक झाले तर निश्चितपणे असं सांगेल की राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये जेवढे गुणी विद्यार्थी घडतात तेवढे किंवा किंबहुना त्यापेक्षा जास्त गुणी विद्यार्थी हे उद्याचे शिक्षक घडवतील. निश्चितपणे मला याच्याबद्दल खात्री आहे. आणि जर समजा आपण भविष्यामध्ये असेच जर शिक्षक झाला तर या जगाला घडवण्याचं काम निश्चितपणे आपण खूप चांगलं करणार आहात. बराचसा वेळ झालेला आहे. यासाठी आपल्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. याबरोबरच पुन्हा एकदा आपण खूप चांगलं काम केलं. सकाळी 7 वाजल्यापासून ते आतापर्यंत आपण सकाळी 7 वाजता येत आहे मला माहिती आहे. मी सुद्धा सकाळी 7 वाजता त्यासाठी आलेलो होतो. निश्चितपणे नियोजनामध्ये आपली काहीतरी मदत होईल यासाठी मी उपस्थित असतो. आणि आपल्याला तेवढ्या मदतीची गरज लागलेली नाही आहे, कारण आपण प्राचार्य, उपप्राचार्य याबरोबर शिक्षक हे सगळे मनाने स्वीकारलेला होता. म्हणून आपण मनाने स्वीकारलेलं काम खूप छान काम करतो माणूस. म्हणून सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि अभिनंदन करतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर महादेव गव्हाणे सर यांना विनंती करतो की त्यांनी सगळ्या विद्यार्थी प्राध्यापकांना मार्गदर्शन करावं. कॉलेज डेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे, आज आम्ही काही प्राचार्य उपप्राचार्य नाही आहे. आज सगळे मी प्राचार्य आज नव्हतो आणि आजचा दिवस मी खऱ्या अर्थानं एन्जॉय केला. काही काम नाही, काही नाही, रिलॅक्स. आजचे प्राचार्य अर्पिता जाधव, उपप्राचार्य प्रतीक, उपप्राचार्य दिव्या, सायली, प्रशासकीय अधिकारी वैष्णवी, सहाना, राजकन्या, पर्यवेक्षक प्रतीक, प्रमोद, क्रीडा संचालक मुस्कान, क्रीडा सहसंचालक आदित्य, यांचा सहकार्य करणारी टीम जी आहे, बाजूला बसलेला प्रतीक, आपल्या विद्यार्थी परिषदेच्या सचिव आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन असे या मागे बसलेले म्हणजे सगळे सहकारी, या स्टुडंट काउन्सिलची
जॉईंट सेक्रेटरी रुपाली, गणेश, नागेश, तिकडे बसतात, नागेश, आणि सगळे जे टीचर विभाग प्रमुख, जे आजचे विभाग प्रमुख आहेत, ते सगळे विभाग प्रमुख आणि आजचे सगळे प्राध्यापक मित्रांनो, या समारोपाच्या प्रसंगी दुसरे आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, म्हणून आज मला वाटतं आम्ही आज काहीच नाही, ते आमचे सहकारी आदरणीय शिंदे सर, स्टुडंट काउन्सिलचे इंचार्ज आदरणीय पाटील सर, समोर उपस्थित परीक्षा नियंत्रक आदरणीय शाहपूरकर सर, सर्व आमचे विभाग प्रमुख, प्राध्यापक मित्रांनो, आपण एकदा आजची जी काही यांची एक दिवसाचे जे प्राचार्य उपप्राचार्य त्यांची सगळी टीम जी आहे, ते सगळ्यांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी सांगितलं आता बोलण्यामधून हे लक्षात आलं की आजचा हा कॉलेज डे जो आहे, हा मागच्या कॉलेज डे पेक्षाही अतिशय चांगला असा हा कॉलेज डे आहे. म्हणून प्राचार्य म्हणून अर्पिता तुझं अभिनंदन, तुझ्या सगळ्या टीमचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि कॉलेजची एक परंपरा आहे की नेहमी कॉलेज आपलं रेकॉर्ड, हे कॉलेज आपलंच कॉलेज ते ब्रेक करण्याची परंपरा ती गेल्या अनेक वर्षापासूनची, मग ती निकालातली असू द्या किंवा ती कार्यक्रमामधली असू द्या. त्यामुळं मागच्या सगळ्या कॉलेज डे मध्ये आजचा कॉलेज डे हा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. मी परत आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आता काही विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आम्हाला स्नेह संमेलनासाठी सारखी मागणी असते. खरं तर आज पटांना मागणी करून चूक केली, आज माझ्याकडे मागणी करून काही उपयोग नाही. आणि त्यामुळं मला स्नेह संमेलनासाठी सूट द्यावी असं मागणी मी प्राचार्याकडे करतो. प्राचार्य ठरवते सूट द्यायची की नाही द्यायची. आज तरी आजच्या दिवसच फक्त 5 वाजेपर्यंत त्यांचे निर्णय फक्त असं असतात. उद्यापासून आमचं म्हणजे आता 5 वाजल्याच्या नंतर मग ओरिजिनल प्राचार्याचे नियम लागू होतात. अजून गेले आता मला समजलं. म्हणून पठाण आपण युनिफॉर्मला सुट्टी आपण देत नाही. त्याच्या पाठीमागची अनेक कारणं आहेत. म्हणून आपण युनिफॉर्मला कंपल्सरी युनिफॉर्म असतो. काल एक दिवस आम्ही साहित्य संमेलनाला मुलींना परवानगी दिली. अगदी आमच्या मुली अगदी सगळ्या नऊवारी साडी वगैरे घालून अगदी सकाळी 7 वाजता सकाळी तयार होत्या. आणि एवढ्या छान तयार करून आल्या होत्या, एवढ्या छान तयार करून आल्या होत्या की त्या इथे बसायला तयार नव्हत्या. सकाळी 7 पासून ते रॅली संपल्याबरोबर जे सेल्फी काढण्यात गुंग होत्या, मला तर असं कळालं की त्या जेवायला सुद्धा गेल्या नाही. कारण ती साडी घेऊन सगळं ते आवरून ताट हातात घेऊन जेवावं कसं, आणि जेवलं तर जेवताना सांडलं तर मग कसं. आणि म्हणून आपण युनिफॉर्म जो असतो, जो आपला युनिफॉर्म आहे डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये, तो युनिफॉर्म महत्वाचा असतो. त्याबद्दल आपण कधीही तडजोड करत नाही. आणि आपण सगळ्यांनी उद्या स्नेह संमेलनाला येत असताना आपण युनिफॉर्म मध्ये यायचंय. युनिफॉर्म तुम्हालाही आहे, युनिफॉर्म प्राध्यापकांनाही आहे, सगळ्यांनाच तो युनिफॉर्म असतो. सगळेच युनिफॉर्म मध्ये उद्या येणं अनिवार्य असतं. आणि काल सुद्धा सोबत बाळगणं अनिवार्य असतं. आणि इथं खरं तर आता मला असं वाटू लागले की कॉलेज डे जो आहे तो सुरुवातीला घेतलेला अधिक चांगला आहे. म्हणजे कॉलेज जून मध्ये सुरू झालं की जुलै मध्ये हा कॉलेज डे घेतला पाहिजे असं मला वाटतं. पाटील सर बघा, म्हणजे काय होतं, तुम्हाला टीचर झाल्यानंतर टीचरची भूमिकेमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आपली भूमिका कशी असते आणि आपण विद्यार्थी म्हणून आपण काय करत असतो. जसं आता अर्पिताला कळलं की प्राचार्याची भूमिका काय असते, प्राचार्याला काय काय करावं लागतं. तरी अजून तुम्हाला फक्त
आज एज्युकेशनचाच पार्ट होता, फक्त शिकवायचाच पार्ट होता. अजून वेगवेगळे म्हणजे ऑफिस, कार्यालय, संघटना, पुन्हा प्राध्यापक येऊन भेटणारे प्राध्यापक, वेगवेगळ्या संघटना, बाहेरचे, या सगळ्या अनेक गोष्टी असतात. पण तुम्ही अतिशय छान पद्धतीनं हे सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आज दिवसभर आपण सगळ्यांनी केलेलं आहे. एक एक डिपार्टमेंट, एक सजवण्याचं काम डिपार्टमेंट हे आमच्या सगळ्या HOD साठी एक धडा आहे, आमच्या सगळ्या टीचरसाठी एक धडा आहे की या आजच्या आमच्या विभाग प्रमुखांनी, म्हणजे आजचे विभाग प्रमुख म्हणजे आमचे रेग्युलर नाही, आजचे विभाग प्रमुख, त्यांनी आपलं डिपार्टमेंट कसं असावं, किती स्वच्छ असावं, किती देखणं असावं, हे विभाग प्रमुखांनी एक दिवसाच्या एक नवीन पायंडा काढून दिलेला आहे. माझी आमच्या रेग्युलर सगळ्या HODना विनंती की असंच डिपार्टमेंट आपलं पुढे दिसलं पाहिजे, तेवढी काळजी आपण घ्या. मला तरी वाचवा असल्या म्हणले का कोण म्हटलं की अर्पिता म्हणले की प्राचार्य म्हणजे काहीतरी तुम्ही म्हणलं की प्राचार्याला काही सगळे चांगले असतात. प्राचार्य म्हणजे सगळं चांगल्या गोष्टी, प्राचार्याला सगळे चांगले असं कधीच नसतं. प्राचार्याला सगळे कधी चांगलं म्हणत नाही, तुम्ही म्हणता. आणि मला वाटतं की ज्या प्राचार्याला सगळे चांगलं म्हणतात तो प्राचार्य कधीच चांगला नसतो. आपण आपलं काम करत राहायचं असतं. आपण सकाळपासून आम्ही कालपासून मी खरं तर या तुमच्या कॉलेज डेला मी फार म्हणजे लक्ष दिलं नव्हतं. बघा त्याला कुठेतरी सांगितलं की प्राचार्याच्या निवडीमध्ये किंवा या सगळ्या निवडीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कटुता निर्माण होते, काही गरज नाही, काही गरज नाही, कटुता निर्माण होऊ द्यायची काही गरज नाही. अतिशय ट्रान्सपरन्सी आपण बघतो. कारण आमचे शापूरकर सर आहेत, अनुजा मॅडम आहेत, पाटील सर आहेत, शिंदे सर आहेत आणि यादव सर यांच्या टीमनं बसून, कमिटीनं बसून 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याची शॉर्टलिस्ट केलेली आहे. त्या पहिल्या 5 शॉर्टलिस्टच्या इंटरव्ह्यू म्हणजे सगळ्यांचे आम्ही घेतले नाही, त्या शेवटच्या दोघांचे इंटरव्ह्यू परत आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्यातून प्राचार्य उपप्राचार्य हे निवडलेले आहेत. त्यामुळे इथं हा याच्या जवळचा तो त्याच्या जवळचा असं कधीही निवडलं जात नाही, ते भविष्यातही कधी निवडलं जाणार नाही. हे ट्रान्सपरन्सी आम्ही मेंटेन करतो. फक्त एक चूक आमच्या कमिटीकडून झाली होती आणि ती आमच्या काही विद्यार्थ्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिली होती. ती चूक म्हणजे एक विद्यार्थिनी नसताना ती एक प्रशासकीय अधिकारी झाली आणि त्याचं कारण काय झालं की तिचा नंबर 1 नंबरला तिचं ऍप्लिकेशन होतं आणि लिस्टच्या नंबर 1 मध्ये ती होती आणि मग तिला बोलवा म्हटलं की ती आली. त्याला वाटलं 1 नंबरचाच कॅन्डिडेट आहे, पण 1 नंबरचा कॅन्डिडेट अनुपस्थित होता. तो 2 नंबरचा कॅन्डिडेट होता. 2 नंबरचा कॅन्डिडेट समजून त्यांनी त्याला मार्क्स दिले आणि तो नसलेला कॅन्डिडेट हा काय झाला, प्रशासकीय अधिकारी झाला. तो इंटरव्ह्यूलाच उपस्थित नव्हता. आणि मग आमची खंदाडे, तिला तिचं नाव तिथं नव्हतं ना, तिचं नाव आलंच नाही. आणि मग हे सगळं निदर्शनास आल्यानंतर आम्ही टीमचे रिपोर्ट बोलवले, पण टीम मधल्या एका मेंबरने अनुजा मॅडमच्या ह्याच्यामध्ये पहिला क्रमांक अनुपस्थित दाखवलेला होता आणि मग म्हणलं की हा अनुपस्थित आहे. तरी आम्ही संबंधित कॅन्डिडेटला बोलवलं, तिला विचारलं, तिने सांगितलं की तिचं आधी नाव आलं, तिला आनंद वाटला असेल, पण तिने सांगितलं खरं की नाही मी इंटरव्ह्यूला नव्हते, माझी तब्येत ठीक नव्हती. आणि मग आपण त्या ठिकाणी आपण खंदाऱ्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं. एखादी चूक होऊ शकते, पण मुद्दाम कुणाला तरी आपण टार्गेट करून आपण या ठिकाणी आणतो असं नाही, म्हणून ते डोक्यात काढून टाका. हे शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी कधीही कुणाविषयी आपापल्या विद्यार्थ्यामध्ये ते कटुता निर्माण करणार नाही असं प्राचार्य म्हणून माझ्या विद्यार्थ्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं बघा पाटील सरांनी म्हटले की आमची या विद्यापीठाच्या अंतर्गत ही विद्यार्थी परिषद पाटील सर विद्यापीठामध्येच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये स्टुडंट काउन्सिल अस्तित्वात नाही. कारण नवीन युनिव्हर्सिटी ऍक्ट नुसार स्टुडंट काउन्सिल इलेक्टेड म्हणजे निवडणुका घेऊन येणारी स्टुडंट काउन्सिल आहे
पण अजून त्याच्यामध्ये स्टॅट्यूट तयार नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही विद्यापीठाच्या किंवा कुठल्याही विद्यापीठानं ही रिस्क अजून निवडणूक घेण्याची घेतलेली नाही. त्यामुळं आपलं फक्त एकमेव महाराष्ट्रात महाविद्यालय की ज्या महाविद्यालयामध्ये पहिल्या म्हणजे नवीन ऍक्ट आल्यानंतर देखील मेरिट प्रमाणे स्टुडंट कौन्सिल आपली तयार होते. म्हणून आसिया तुला आम्ही मागे प्राचार्य केलं, आता सचिव केलं, हे केवळ तुझ्यामध्ये असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत, जी गुणवत्ता असते, महाविद्यालय नेहमी गुणवत्ता पाहून निवड करत असतं. आणि तुझी सचिव म्हणून निवड तर आम्ही म्हणजे मेंबर म्हणून केली असेल, पण सचिव म्हणून निवड करण्याचं काम तुमच्या सगळ्या स्टुडंट कौन्सिलच्या त्या सगळ्या सदस्यांनी केलं. आणि म्हणून मग रुपाली असेल, आसिया असेल आणि या सगळ्यांना आज सगळी जी ही टीम आहे, इथली वरी बसलेली प्रशासकीय टीम आणि त्याला सपोर्ट करणारा आमचा फरदीन हा सगळ्या कामामध्ये असतो. त्याला कुठलंच काम करायची काही लाज वाटत नाही. आणि मला वाटतं की ज्याला काम करायची लाज वाटत नाही तो जगामध्ये कधीही मागे राहत नाही, तो नेहमी पुढे जात असतो. सगळं काम त्याकडे आता काहीच नाहीये. त्याला विचार त्याला की तुझ्याकडे आज काय पद आहे, काय पद नाही, काहीच. त्याला फक्त डिपार्टमेंट व्हेरीफाय करून त्याची निवड करायची. वेस्ट डिपार्टमेंट आज वेगवेगळ्या आयडियाज तुझ्या टीमनं वेगवेगळ्या आयडिया त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. अनेक डिपार्टमेंटनी त्यांच्या आयडियाज त्या ठिकाणी वापरून एक छान डिपार्टमेंटच्या ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. म्हणून त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटी त्यांनी घेतलेल्या आहेत त्याचा एक सगळा रिपोर्ट त्या डिपार्टमेंटनी बनवायचा आहे आणि त्यांच्या प्राचार्याकडे द्यायचा आहे, त्यांच्या प्राचार्याकडे द्यायचं, आमच्याकडे द्यायचं. आणि एक छान पद्धतीचं एक एक्सपिरियन्स जो तुमचा आहे हा फार महत्वाचा एक्सपिरियन्स की हा पुन्हा कधी येणार नाही. आता आम्हाला जर म्हणलं शाळेमध्ये जाऊन कॉलेज मध्ये शिकवा तर आता आम्हाला कोणी येऊ देणार. म्हणून हा एक्सपिरियन्स तुमचा जो आहे तो फार महत्वाचा आहे. याच्यामुळे आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. एक कसं हँडल करावं हे आपल्याला लक्षात येत असतं की आपण कशा पद्धतीने आपल्याकडे जी काही जबाबदारी आलेली ती कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे. अगदी सगळ्या मुलांनी अगदी आपापलं डिपार्टमेंट, मी काल पाहत होतो जेव्हा काल मला वाटतं आपला कार्यक्रम संपला शिंदे सर, आपण जात असताना तर जॉग्राफी डिपार्टमेंटची मुलं स्वतः सगळं झाडून काढत होती. म्हणजे झाडून काढण्याचं काम सुद्धा विद्यार्थ्यांनी. मागच्या वर्षी तर जेव्हा फरदीन मला वाटतं प्राचार्य होता त्यानं तर पहाटेच मला फोन केला होता, पहाटेच आलाय 5 वाजता आणि कॉलेजचं सगळं ऑफिस बिफिस सगळं झाडून पुसून घेऊन आला सगळं. नाहीतर त्या कर्मचाऱ्यांना दुसरी जी मामा आहेत त्यांना फार त्रास होऊ नये आणि त्याला पहाटेच येऊन त्याला उपप्राचार्य झाडून काढू लागला, पुसून घेऊ लागला, सगळे ग्लास सगळे पुसून घेऊ लागला. आणि आपण सगळे डिपार्टमेंट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी सगळ्या डिपार्टमेंटला व्हिजिट केल्या, फक्त आमचं पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट मात्र राहिलं आणि इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट राहिलेलं आहे. बाकी सगळ्या डिपार्टमेंटला मी स्वतः व्हिजिट केलेलं आहे. सगळ्या डिपार्टमेंटच्या एचओडीनी तिथं काम करत असताना एक छान वेगवेगळ्या म्हणजे त्यांचा टाइम टेबल असेल, सगळ्या टीचरकडे दिलेला वर्कलोड असेल, त्या सगळ्या गोष्टी अतिशय प्रॉपरली त्यांनी घेतलेल्या आहेत. प्रॅक्टिकल घेत होते विद्यार्थी, टीचिंग करत होते. मी वर्गात सुद्धा काही वर्गामध्ये सुद्धा मी जाऊन आलो. अतिशय छान पद्धतीने विद्यार्थी टीचिंग करत होते. त्या काही ठिकाणी तर मी मुलांना विचारलं की हेच टीचर पाहिजे का दुसरं. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर आम्हाला आता पुढे म्हणजे पुढचं जे काही 2-3 महिने आहे ते हेच टीचर आम्हाला द्या. आणि मला वाटतं की असे काही आमचे बेस्ट टीचर असतील तर निश्चितच त्या आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही रेग्युलर टीचिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला महाविद्यालय तयार आहे. बोलण्यामधून हे लक्षात आलं की आजचा हा कॉलेज डे जो आहे हा मागच्या कॉलेज डे पेक्षाही अतिशय चांगला असा हा कॉलेज डे आहे. म्हणून प्राचार्य म्हणून अर्पिता तुझं अभिनंदन, तुझ्या सगळ्या टीमचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. आणि कॉलेजची एक परंपरा आहे की नेहमी कॉलेज आपलं रेकॉर्ड, हे कॉलेज आपलंच कॉलेज ते ब्रेक करण्याची परंपरा ती गेल्या अनेक वर्षापासूनची, मग ती निकालातली असू द्या किंवा ती कार्यक्रमामधली असू द्या. त्यामुळं मागच्या सगळ्या कॉलेज डे मध्ये आजचा कॉलेज डे हा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे. मी परत आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आता काही विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. आम्हाला
स्नेहसंमेलनासाठी सारखी मागणी असते. खरं तर आज पटांना मागणी करून चूक केली. आज माझ्याकडे मागणी करून काही उपयोग नाही. आणि त्यामुळं मला स्नेहसंमेलनासाठी सूट द्यावी असं मागणी मी प्राचार्याकडे केली. प्राचार्य ठरवते सूट द्यायची की नाही द्यायची. आज तरी आजच्या दिवसच फक्त 5 वाजेपर्यंत त्यांचे निर्णय फक्त असं असतात. उद्यापासून आमचं म्हणजे आता 5 वाजल्याच्या नंतर मग ओरिजिनल प्राचार्याचे नियम लागू होतात. अजून गेले आता समजा म्हणून पठाण आपण युनिफॉर्मला सुट्टी आपण देत नाही. त्याच्या पाठीमागची अनेक कारणं आहेत. म्हणून आपण युनिफॉर्मला कंपल्सरी युनिफॉर्म असतो. काल एक दिवस आम्ही साहित्य संमेलनाला मुलींना परवानगी दिली. अगदी आमच्या मुली अगदी सगळ्या नऊवारी साडी वगैरे घालून अगदी सकाळी 7 वाजता सकाळी तयार होत्या. आणि एवढ्या छान तयार करून आल्या होत्या, एवढ्या छान तयार करून आल्या होत्या की त्या इथे बसायला तयार नव्हत्या. सकाळी 7 पासून ते रॅली संपल्याबरोबर जे सेल्फी काढण्यात गुंग होत्या, मला तर असं कळालं की त्या जेवायला सुद्धा गेल्या नाही. कारण ती साडी घेऊन सगळं ते आवरून ताट हातात घेऊन जेवावं कसं, आणि जेवलं तर जेवताना सांडलं तर मग कसं. आणि म्हणून आपण युनिफॉर्म जो असतो, जो आपला युनिफॉर्म आहे डिसिप्लिनच्या बाबतीमध्ये, तो युनिफॉर्म महत्वाचा असतो. त्याबद्दल आपण कधीही तडजोड करत नाही. आणि आपण सगळ्यांनी उद्या स्नेहसंमेलनाला येत असताना आपण युनिफॉर्म मध्ये यायचंय. युनिफॉर्म तुम्हालाही आहे, युनिफॉर्म प्राध्यापकांनाही आहे, सगळ्यांनाच तो युनिफॉर्म असतो. सगळेच युनिफॉर्म मध्ये उद्या येणं अनिवार्य असतं. आणि काल सुद्धा सोबत बाळगणं अनिवार्य असतं. आणि इथं खरं तर आता मला असं वाटू लागले की कॉलेज डे जो आहे तो सुरुवातीला घेतलेला अधिक चांगला आहे. म्हणजे कॉलेज जून मध्ये सुरू झालं की जुलै मध्ये हा कॉलेज डे घेतला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काय होतं, तुम्हाला टीचर झाल्यानंतर टीचरची भूमिकेमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण आपली भूमिका कशी असते आणि आपण विद्यार्थी म्हणून आपण काय करत असतो. जसं आता अर्पिताला कळलं की प्राचार्याची भूमिका काय असते, प्राचार्याला काय काय करावं लागतं. तरी अजून तुम्हाला फक्त आज एज्युकेशनचाच पाठ होता, फक्त शिकवायचाच पाठ होता. अजून वेगवेगळे म्हणजे ऑफिस, कार्यालय, संघटना, पुन्हा प्राध्यापक येऊन भेटणारे प्राध्यापक, वेगवेगळ्या संघटना, बाहेरचे, या सगळ्या अनेक गोष्टी असतात. पण तुम्ही अतिशय छान पद्धतीनं हे सगळं अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं आज दिवसभर आपण सगळ्यांनी केलेलं आहे. एक डिपार्टमेंट, एक सजवण्याचं काम डिपार्टमेंट, हे आमच्या सगळ्या एचओडी साठी एक धडा आहे. आमच्या सगळ्या टीचरसाठी एक धडा आहे की या आजच्या आमच्या विभाग प्रमुखांनी, म्हणजे आजचे विभाग प्रमुख म्हणजे आमचे रेग्युलर नाही, आजचे विभाग प्रमुख, त्यांनी आपलं डिपार्टमेंट कसं असावं, किती स्वच्छ असावं, किती देखणं असावं, हे विभाग प्रमुखांनी एक दिवसाच्या एक नवीन पायंडा काढून दिलेला आहे. माझी आमच्या रेग्युलर सगळ्या एचओडींना विनंती की असंच डिपार्टमेंट आपलं पुढे दिसलं पाहिजे, तेवढी काळजी आपण घ्या. मला तरी वाजवा असल्या म्हणले का कोण म्हटलं की अर्पिता म्हणले की प्राचार्य म्हणजे काहीतरी तुम्ही म्हणलं की प्राचार्याला काही सगळे चांगले असतात. प्राचार्य म्हणजे सगळं चांगल्या गोष्टी, प्राचार्याला सगळे चांगले असं कधीच नसतं. प्राचार्याला सगळे कधी चांगलं म्हणत नाही. तुम्ही म्हणता. आणि मला वाटतं की ज्या प्राचार्याला सगळे चांगलं म्हणतात तो प्राचार्य कधीच चांगला नसतो. आपण आपलं काम करत राहायचं असतं. आपण सकाळपासून आम्ही कालपासून मी खरं तर या तुमच्या कॉलेज डेला मी फार म्हणजे लक्ष दिलं नव्हतं. बघा त्याला कुठेतरी सांगितलं की प्राचार्याच्या निवडीमध्ये किंवा या सगळ्या निवडीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कटुता निर्माण काही गरज नाही. काही गरज नाही, कटुता निर्माण होऊ द्यायची काही गरज नाही. अतिशय ट्रान्सपरन्सी आपण बघतो. कारण आमचे शापूरकर सर आहेत, अनुजा मॅडम आहेत,
पाटील सर आहेत, शिंदे सर आहेत आणि यादव सर यांच्या टीमनं बसून, कमिटीनं बसून 3 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. त्याची शॉर्टलिस्ट केलेली आहे. त्या पहिल्या 5 शॉर्टलिस्टच्या इंटरव्ह्यू म्हणजे सगळ्यांच्या आम्ही घेतले नाही, त्या शेवटच्या दोघांच्या इंटरव्ह्यू परत आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्यातून प्राचार्य उपप्राचार्य हे निवडलेले आहेत. त्यामुळे इथं हा याच्या जवळचा तो त्याच्या जवळचा असं कधीही निवडलं जात नाही, ते भविष्यातही कधी निवडलं जाणार नाही. हे ट्रान्सपरन्सी आम्ही मेंटेन करतो. फक्त एक चूक आमच्या कमिटीकडून झाली होती आणि ती आमच्या काही विद्यार्थ्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिली होती. ती चूक म्हणजे एक विद्यार्थिनी नसताना ती एक प्रशासकीय अधिकारी झाली आणि त्याचं कारण काय झालं की तिचा नंबर 1 नंबरला तिचं ऍप्लिकेशन होतं आणि लिस्टच्या नंबर 1 मध्ये ती होती आणि मग तिला बोलवा म्हटलं की ती आली. त्याला वाटलं 1 नंबरचाच कॅन्डिडेट आहे, पण 1 नंबरचा कॅन्डिडेट अनुपस्थित होता. तो 2 नंबरचा कॅन्डिडेट होता. 2 नंबरचा कॅन्डिडेट समजून त्यांनी त्याला मार्क्स दिले आणि तो नसलेला कॅन्डिडेट हा काय झाला, प्रशासकीय अधिकारी झाला. तो इंटरव्ह्यूलाच उपस्थित नव्हता. आणि मग आमची खंदाडे तिला तिचं नाव तिथं नव्हतं ना, तिचं नाव आलंच नाही. आणि मग हे सगळं निदर्शनास आल्यानंतर आम्ही टीमचे रिपोर्ट बोलवले, पण टीम मधल्या एका मेंबरने अनुजा मॅडमच्या ह्याच्यामध्ये पहिला क्रमांक अनुपस्थित दाखवलेला होता आणि मग म्हणलं की हा अनुपस्थित आहे. तरी आम्ही संबंधित कॅन्डिडेटला बोलवलं, तिला विचारलं. तिने सांगितलं की तिचं आधी नाव आलं, तिला आनंद वाटला असेल, पण तिने सांगितलं खरं की नाही मी इंटरव्ह्यूला नव्हते, माझी तब्येत ठीक नव्हती. आणि मग आपण त्या ठिकाणी आपण खंदाळ्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं. एखादी चूक होऊ शकते, पण मुद्दाम कुणाला तरी आपण टार्गेट करून आपण या ठिकाणी आणतो असं नाही, म्हणून ते डोक्यात काढून टाका. हे शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी कधीही कुणाविषयी आपापल्या विद्यार्थ्यामध्ये ते कटुता निर्माण करणार नाही असं प्राचार्य म्हणून माझ्या विद्यार्थ्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि त्याच्यामुळं मला पाटील सरांनी म्हटले की आमची या विद्यापीठाच्या अंतर्गत ही विद्यार्थी परिषद पाटील सर विद्यापीठामध्येच नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये स्टुडंट काउन्सिल अस्तित्वात नाही. कारण नवीन युनिव्हर्सिटी ऍक्ट नुसार स्टुडंट काउन्सिल इलेक्टेड म्हणजे निवडणुका घेऊन येणारी स्टुडंट काउन्सिल आहे, पण अजून त्याच्यामध्ये स्टॅट्यूट तयार नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याही विद्यापीठाच्या किंवा कुठल्याही विद्यापीठानं ही रिस्क अजून निवडणूक घेण्याची घेतलेली नाही. त्यामुळं आपलं फक्त एकमेव महाराष्ट्रात महाविद्यालय की ज्या महाविद्यालयामध्ये पहिल्या म्हणजे नवीन ऍक्ट आल्यानंतर देखील मेरिट प्रमाणे स्टुडंट काउन्सिल आपली तयार होते. म्हणून आसिया तुला आम्ही मागे प्राचार्य केलं, आता सचिव केलं, हे केवळ तुझ्यामध्ये असणाऱ्या ज्या क्वालिटीज आहेत, जी गुणवत्ता असते, महाविद्यालय नेहमी गुणवत्ता पाहून निवड करत असतं. आणि तुझी सचिव म्हणून निवड तर आम्ही म्हणजे मेंबर म्हणून केली असेल, पण सचिव म्हणून निवड करण्याचं काम तुमच्या सगळ्या स्टुडंट काउन्सिलच्या त्या सगळ्या सदस्यांनी केलं. आणि म्हणून मग रुपाली असेल, आसिया असेल आणि या सगळ्यांना आज सगळी जी ही टीम आहे, इथली वरी बसलेली प्रशासकीय टीम आणि त्याला सपोर्ट करणारा आमचा फरदीन हा सगळ्या कामामध्ये असतो. त्याला कुठलंच काम करायची काही लाज वाटत नाही आणि मला वाटतं की त्याला काम करायची लाज वाटत नाही, तो जगामध्ये कधीही मागे राहत नाही, तो नेहमी पुढे जात असतो. सगळं काम त्याच्याकडे आता काहीच नाहीये. त्याला विचारत त्याला की तुझ्याकडे आज काय पद आहे, काय पद नाही, काहीच नाही. त्याला फक्त डिपार्टमेंट व्हेरीफाय करून त्यातले जे निवड करायची. वेस्ट डिपार्टमेंट आज वेगवेगळ्या आयडियाज तुझ्या टीमनं वेगवेगळ्या आयडिया त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. अनेक डिपार्टमेंटनी त्यांच्या आयडियाज त्या ठिकाणी वापरून एक छान डिपार्टमेंटच्या ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहेत. म्हणून त्या सगळ्या डिपार्टमेंटच्या ज्या ऍक्टिव्हिटी त्यांनी घेतलेल्या आहेत त्याचा एक सगळा रिपोर्ट त्या डिपार्टमेंटनी बनवायचा आहे आणि त्यांच्या प्राचार्याकडे द्यायचा आहे, त्यांच्या प्राचार्याकडे द्यायचं, आमच्याकडे द्यायचं. आणि एक छान पद्धतीचं एक एक्सपिरियन्स जो तुमचा आहे हा फार महत्वाचा एक्सपिरियन्स की हा पुन्हा कधी येणार नाही. आता आम्हाला जर म्हणलं शाळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये शिकवा तर आता आम्हाला कोणी येऊ देणार. म्हणून हा एक्सपिरियन्स तुमचा जो आहे तो फार महत्वाचा आहे. याच्यामुळं आपली एक पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते. हे कसं हँडल करावं हे आपल्याला लक्षात येत असतं की आपण कशा पद्धतीने आपला
आपल्याकडे जी काही जबाबदारी आलेली आहे ती कशा पद्धतीने हँडल केली पाहिजे. अगदी सगळ्या मुलांनी अगदी आपापलं डिपार्टमेंट, मी काल पाहत होतो जेव्हा काल मला वाटतं आपला कार्यक्रम संपला शिंदे सर, आपण जात असताना तर जॉग्राफी डिपार्टमेंटची मुलं स्वतः सगळं झाडून काढत होती. म्हणजे झाडून काढण्याचं काम सुद्धा विद्यार्थ्यांनी. मागच्या वर्षी तर जेव्हा पंडित मला वाटतं प्राचार्य होता त्यानं तर पहाटेच मला फोन केला होता, पहाटेच आलाय 5 वाजता आणि कॉलेजचं सगळं ऑफिस बिफिस सगळं झाडून पुसून घेऊन आला सगळं. नाहीतर त्या कर्मचाऱ्यांना दुसरी जी मामा आहेत त्यांना फार त्रास होऊ नये आणि त्याला पहाटेच येऊन त्याला उपप्राचार्य झाडून काढू लागला, पुसून घेऊन आला, सगळे ग्लास सगळे पुसून घेऊन आला. आणि आपण सगळे डिपार्टमेंट म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी सगळ्या डिपार्टमेंटला व्हिजिट केल्या, फक्त आमचं पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंट मात्र राहिलं आणि इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट राहिलेलं आहे. बाकी सगळ्या डिपार्टमेंटला मी स्वतः व्हिजिट केलेलं आहे. सगळ्या डिपार्टमेंटच्या HODनी तिथं काम करत असताना एक छान वेगवेगळ्या म्हणजे त्यांचा टाइम टेबल असेल, सगळ्या टीचरकडे दिलेला वर्कलोड असेल, या सगळ्या गोष्टी अतिशय प्रॉपरली त्यांनी घेतलेल्या आहेत. प्रॅक्टिकल घेत होते विद्यार्थी, टीचिंग करत होते. मी वर्गात सुद्धा काही वर्गामध्ये सुद्धा मी जाऊन आलो, अतिशय छान पद्धतीने विद्यार्थी टीचिंग करत होते. काही ठिकाणी तर मी मुलांना विचारलं की हेच टीचर पाहिजे का दुसरं. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर आम्हाला आता पुढे म्हणजे पुढचं जे काही 2-3 महिने आहे ते हेच टीचर आम्हाला द्या. आणि मला वाटतं की असे काही आमचे तर बेस्ट टीचर असतील तर निश्चितच त्या आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही रेग्युलर टीचिंग मध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला महाविद्यालय तयार आहे. तसे त्या विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि काही वर्कलोड आपण विद्यार्थ्यांना देऊया, काही हरकत नाही. कारण काही फार चांगल्या पद्धतीने टीचिंग करत होते. तुमच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी काही प्रोग्राम विद्यार्थ्यांनी डिपार्टमेंटला घेतलेले आहेत. आणि म्हणून मला जरा मोबाईलवर जरा आमचे टीचर जरा थोडस मोबाईल बऱ्याच विद्यार्थ्यांनी किती आयडिया चांगल्या की आमच्या CEP डिपार्टमेंटनी तर तिथल्या HODनी काय केलं माहितीये, तिथं मोबाईल पार्किंग केली. मोबाईल पार्किंग म्हणजे आलेल्या सगळ्या टीचरचे मोबाईल तिथं पार्क करून टाकले. मी तर अनेकदा म्हटलं होतं आमच्या टीचरचे सुद्धा मोबाईल पार्क करायचे. तर अजून म्हणजे काही आम्हाला काही महाविद्यालय आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, आल्याबरोबर सगळ्या टीचरचे मोबाईल काढून प्राचार्याच्या टेबलमध्ये काम करून ठेवलं आणि जाताना ते घेऊन जायचे. आता मला वाटायला की जरा आमच्या टीचरचे सुद्धा मोबाईल सगळे आल्याबरोबर पार्क करून ठेवा. बघू आम्ही आमच्या नंतरच्या तुमच्या समोर कशाला पण हे करणं फार गरजेचं. आम्ही विद्यार्थ्यांना सांगत होतो की घरी मोबाईल पार्क करून ठेवा, पण डिपार्टमेंटला सुद्धा मोबाईल पार्क करून ठेवणं फार गरजेचं. किती म्हणजे चांगली आयडिया आहे. म्हणजे कुणी मोबाईल मध्ये राहत नाही, म्हणजे ते विद्यार्थ्यावर कॉन्सन्ट्रेट करतील, आपल्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करतील, डिपार्टमेंटच्या ऍक्टिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेट करतील. नाहीतर मग आम्ही मोबाईल मध्येच बसलो असतो त्या रील बरोबर. म्हणून आपण एक छान अशा विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आयडियाज आपण तुमच्या डोक्यामध्ये ज्या वेगवेगळ्या कल्पना असतात त्या सगळ्या कल्पना आज तुम्ही 1 दिवसामध्ये मांडलेल्या आहेत. जसं 1 दिवसामध्ये फार काही करता येत नसतं, हे जरी केलं असलं तरी 1 दिवसामध्ये आपण बरंच काही केले अर्पिता. त्याबद्दल मी परत तुझ्या सगळ्या टीमचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि आपण एक छान पद्धतीनं हा 1 दिवसाचा जो एक कॉलेज डे आपण सेलिब्रेशन आपण केलेला आहे, सेलिब्रेट केलेला आहे, तो अतिशय छान एक्सपिरियन्स. प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स आपल्या डायरीमध्ये नोंद करून ठेवा. बरं आज काय काय वाटलं तर उद्या नाही लक्षात राहणार. आज घरी गेल्यानंतर हा सगळा एक्सपिरियन्स आपण नोट करून ठेवावा, लिहावा. त्यात तुम्हाला काय वाटलं हे पाहावं. काही सगळ्यांनीच काही भविष्यात टीचरच व्हावं असं अजिबात नाही, पण हा एक्सपिरियन्स तुम्हाला उद्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी तो एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतो. समजा अर्पिता तू आता CS कडे जाणार आहे, उद्या CS झालीस, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तू जॉईन झालीस किंवा स्वतःचा प्रायव्हेट बिझनेस सुरू केलास तर हा एक्सपिरियन्स जो असतो एक टाइम मॅनेजमेंट कसं करायचं सगळ्या आजच्या शिक्षकांना लक्षात आलं असेल, प्राध्यापकांना की उद्या आम्हाला शिकवायचं तर रात्री किती वेळ अभ्यास करावा. काही काही आमचे विद्यार्थी जे आमचे शिक्षक झालेले ते रात्रभर झोपणे सुद्धा नसणार आहे, त्याच्या झोपी सुद्धा टीचर आला असणार आहे की उद्या काय काय करायचं आहे. या सगळ्या गोष्टीनं याच्यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला एक पैलू कळत असतो आणि म्हणून आपण थोडंसं याच्यावर आपण लिहावं,
हा एक्सपिरियन्स निश्चितच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी त्याचा एक्सपिरियन्सचा फायदा हा तुम्हाला निश्चित होणार आहे. तुम्ही केलेलं सगळं नियोजन, तिथं केलेली सगळी प्लॅनिंग, त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं गेलं पाहिजे, आपलं डिपार्टमेंट किती छान ठेवलं गेलं पाहिजे. खरं तर त्यासाठी आपण आमचे रेग्युलर प्राध्यापकांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांनी एवढे चांगले डिपार्टमेंट ठेवले. डॉक्टर अतिशय छान तुमचं डिपार्टमेंट अलीकडं अतिशय सुंदर डिपार्टमेंट केलं. असे अनेकांचे होते, सगळ्यांचे काही मी नावं घेत बसत नाही, कारण त्यांनी आता गोपनीय रिपोर्ट त्यांनी आसियाला तयार केलेला आहे. तर बेस्ट डिपार्टमेंट कोणतं आहे ते उद्या परवाच्या दिवशी स्नेह संमेलनामध्ये ते जाहीर होईल. तर बेस्ट डिपार्टमेंट कोणतं आहे, पण ते कॉलेज डेचं बेस्ट डिपार्टमेंट आहे असं सांगा, नाहीतर पाहुण्यांना वाटायचं की महाविद्यालयाचं बेस्ट डिपार्टमेंट. असं काही नसतंय. तर आमचे प्राध्यापक वेगळे, तुमचे प्राध्यापक वेगळे, त्यांनी एक दिवसात काय बेस्ट केलं ते दाखवणार आहे. त्यामुळे कॉलेज डे आणि त्यांच्याकडून सुद्धा तुमच्याकडून अशा अनेक गोष्टी आम्ही शिंदे सर सुद्धा बऱ्याच काही नवीन गोष्टी आम्ही आपल्याकडून सुद्धा काही शिकलेल्या आहेत की जे चांगलं तिथे आम्ही नवीन जे काही असेल तर ते आम्ही शिकण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. मग तो आमचा विद्यार्थी, खरं तर सगळ्यात जास्त आम्ही विद्यार्थ्यांकडून शिकतो. ज्या नवीन ऍक्टिव्हिटी आम्ही आणतो करतो ते तुमच्याकडून. आणि आमचं नेहमी फोकस असतं की एक स्टुडंट केंद्रबिंदू आमचा स्टुडंट आहे, विद्यार्थी आहे, आणि जे करायचं तर त्याच्यासाठी करायचं. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी असतील, वेगवेगळे प्रोग्राम्स असतील हे महाविद्यालयामध्ये आपण राबवतो आणि त्याला तुमचा फार मोठा प्रतिसाद हा मिळतो. आणि म्हणून आमची नेहमी भूमिका आहे की प्राचार्याचं प्रशासन हे नेहमी डिसेंट्रलाइज असलं पाहिजे. त्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांपासून सगळ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करून घेतो, प्रत्येक कमिटीमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो. कारण तर बेस्ट करायचं असेल तर सगळ्यांचेच फीडबॅक हे फार महत्त्वाचे असतात. आणि म्हणून आपण अतिशय छान पद्धतीनं हे सगळे रोल प्ले केले. आणि मला आनंद होतो की आता प्राचार्यासाठी किती ऍप्लिकेशन आले होते, 55 ऍप्लिकेशन आले होते. 55 ऍप्लिकेशन. खऱ्या प्राचार्याला अप्लाय करायला 2 ऍप्लिकेशन नाहीतर 3 ऍप्लिकेशन असतात. 2 नाहीतर 3. परवा तर मी परभणीला इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो प्राचार्याचा, विसी नॉमिनी म्हणून. म्हणलं कॅन्डिडेट किती आहेत? 1. म्हणलं तुम्हीच घेऊन टाका इंटरव्ह्यू, माझ्याकडे रिपोर्ट द्या. म्हणजे खऱ्या प्राचार्याला 1 इंटरव्ह्यू येतो माणूस, ऍप्लिकेशनच आहे. आता दुसऱ्या ठिकाणी जातोय मी परवा नांदेडमध्ये, ऍप्लिकेशन 2. पण शाहू कॉलेजचा प्राचार्य 1 दिवसाचा व्हायचा असेल तर 52 ऍप्लिकेशन येतात. म्हणजे हे विद्यार्थ्यांमधलं एक जागरूकता जी आहे की प्राचार्य काय असला पाहिजे, प्राचार्य व्हायचंय आपल्याला, शाहू महाविद्यालयाचा प्राचार्य व्हायचंय, ही मानसिकता असणं, हे वाटणं म्हणजे सुद्धा मला वाटतं की एक फार मोठी गोष्ट आहे. आम्ही सुरुवातीला मला वाटतं पाठीचं काही फार सुरुवातीला कमी ऍप्लिकेशन येत होते. आता ऍप्लिकेशनची संख्या वाढत चालली आहे. यावर्षी 52 आहे, पुढल्या वर्षी 100 होईल. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला प्राचार्य व्हावं, वाटणं काही गरज नसतं. आणि म्हणून आपण सगळ्याच ह्याच्यामध्ये आपण सगळे एवढ्या संख्येनं इन्व्हॉल्व झाला आणि आपण छान पद्धतीनं आपण दिवसभर हे सगळं कॅरी केलंय. मला वाटतं की जे आमची ही टीम आहे, गणेशन जेवण नाही असं नाही, तू जेवढे का हे कुणीच जेवढे नाहीत. कारण यांना म्हणजे जेवढे नाहीत, का जेवढे नाही, यांना जेवण्यासाठी वेळच मिळाला नाही. बरोबर अर्पिता, कोण जेवलं काही झोप आला हे कुणीच जेवलं नाही. आणि मला वाटतं शिक्षकांमध्ये थोडेफार काही जेवली असते. किती जण जेवले हात करा, एकटं त्यानं पण खाली घेतला, हात जेवला का? म्हणजे त्यांना एवढा आनंद झालाय ना, बरोबर. आणि त्या आनंदामुळे त्यांना जेवण सुद्धा गेलेलं नाही. आता संध्याकाळी आता एकदा फोटो काढला मग ते रिलॅक्स झाले. आता फोटो खाली एकदा ग्रुप फोटो होईल, मग यांच्या सेल्फी सुरू होतील आणि एकदा घरी गेले की मग सगळे रिलॅक्स. मग आमचं टेन्शन वाटतं. जसं आज काल मी फार रिलॅक्स होतो माहिती का, फार रिलॅक्स. कारण आज उद्या कॉलेजने काही संबंध नाही. अर्पिता प्राचार्य, प्रत्येक उपप्राचार्य, प्रदीन आहे, बाकी सगळी त्यांची टीम आहे. आता आपल्याला काही उद्या निवांत जायचंय.
निवांत द्यायचंय म्हटल्यानंतर मग थोडं मूग उशीर आलं. शिंदे सर सकाळी 7:30 आले. 7ला झाले, आज तर 7ला झाले. मला आहे तो शिंदे सर, जाऊ दे ना, काय करायचं. त्यांना फार सगळे लवकर यायची फार सवय. चांगलं आहे ना, सगळे ते थांबतात. सगळे विद्यार्थी युनिफॉर्म, जसं प्रत्येक म्हणलं ना, शिंदे सर आले की युनिफॉर्म आहे का, आय कार्ड आहे का, बूट आहे का. जे एक हाडाचे शिक्षक, हाडाचे शिक्षक खरे असताना हाडाचे शिक्षक कसे असतात तर आमचे शिंदे सकाळी येऊन घेतला, उभा राहणार. असंच प्रत्येकानं असलं पाहिजे. नाहीतर मग पिरियड 8ला, आम्ही तर 8:15 बऱ्याच वेळेस. त्यामुळे शिंदे सर आहेत म्हटलं की मग लवकर येतात. ठीक आहे. बाकी आपल्या सगळ्यांनी अतिशय छान पद्धतीनं आपण हा दिवस एक एन्जॉय केला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं परत अभिनंदन करतो. असं ही टीम तुमची जी आहे, पुढे आम्हाला जेव्हा काही सहकार्य आपलं लागेल तेव्हा आपण सहकार्य महाविद्यालयाला करायचं असतं. 2 दिवस स्नेह संमेलन आहे. तुम्ही आता टीचर आहात, तुम्ही सुद्धा सगळ्यांनी, आमचे बाकी रेग्युलर टीचर सगळे डिसिप्लिन कमिटीचे मेंबर आहेत. अर्पिता, तुझे सगळे टीचर सुद्धा उद्या डिसिप्लिन कमिटीचे मेंबर म्हणून काम करतील. त्यांनी म्हणायचे तुला कशाला झालो टीचर, त्यांनी सुद्धा डिसिप्लिन कमिटीमध्ये काम करावं. म्हणजे आपण हे स्नेह संमेलन तुमचं ते छान पार पडावं, ते शांततेत पार पडावं. यासाठी आमचे रेग्युलर टीचर आणि आजचे टीचर या सगळ्यांनी मिळून उद्या आणि परवा 2 दिवस त्या स्नेह संमेलनाचं एक छान काम आपण त्या ठिकाणी पार पाडावं. एक छान एक्सलंट हा क्वालिटी झालेला आहे. त्याबद्दल मी परत आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो. आणि आपण फोटोसाठी आपण खाली सगळ्यांनी स्टेज जे आपलं आहे तर सगळ्यांनीच फोटोसाठी आपण यावं. तरी काही मुलींना गाडीमुळं जायचं रुपये आपल्याकडे असतो, त्यामुळं फोटो काढण्याच्या नंतरच आपण जावं. थँक्यू. विश्राम, ब्रेक, सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.